मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला आज आपल्या लेक्चरला आपण काय करूया, सुरुवात करूया. गेलेल्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये आपण काय पाहिलं तर जो काही आपला सिलेबस आहे तो आपण पूर्णपणे काय केलेला आहे, डिकोड केलेला आहे. की ज्यामध्ये आहे की फर्स्ट युनिट, सेकंड युनिट, थर्ड युनिट असे टोटल आपण 10 युनिट पाहिलेले आहे. आणि या 10 युनिट पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की आपण सिलेबसचं पूर्ण काय केलेलं आहे, डिस्कस केलं. पण काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार एक नवीन काही एक्झाम येत आहे आणि त्यासाठी आपल्याला रिसर्च हा सब्जेक्ट आहे इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे आपण पहिल्यांदा 5वं जे युनिट आहे जे रिसर्च संदर्भात आहे त्या संदर्भात आपण काय केलेलं आहे, आज सुरुवात केलेली आहे. बघा, रिसर्चबद्दल पाहत असताना आपण काय सांगू शकतो की रिसर्च म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणे, बरोबर आहे. री आणि सर्च म्हणजेच पुन्हा पुन्हा शोध घेणे असं आपण त्याला म्हणू शकतो. तर बघा, रिसर्चचा आपल्या जीवनामध्ये काय उपयोग आहे काय नाही हे आपल्याला जर पाहत असताना लक्षात येतं की रिसर्चमुळे काय अनेक गोष्टी काय होतं, सोयीस्कर होतात. रिसर्चमुळे अनेक गोष्टी काय होतात, सोयीस्कर होतात की जेणेकरून आपल्याला सिस्टमॅटिक पद्धतीनं अभ्यास करता येतं. सायंटिफिक मेथड आहे रिसर्च म्हणजेच. आणि सोबतच आपल्याला सांगता येतं की अनेक गोष्टीचं त्यामध्ये समावेश येतं की व्हेरिएबल्स असतात, हायपोथिसिस असतात, ज्यामुळे आपल्याला एक डेटा जो आहे ते डेटा व्यवस्थित पद्धतीनं कलेक्ट करण्यासाठी काय होतं, सोयीस्कर होतं. तर रिसर्च म्हणजे काय तर आपण पाहूया. तर रिसर्च पाहण्याच्या आधी आपल्याला पहिले पाहता येईल कोड पण खूप लोड घेते. रिसर्च बघा, रिसर्च पाहत असताना आपल्याला सांगता येतं की पुन्हा पुन्हा शोध घेणे म्हणजेच काय होते, रिसर्च. री आणि सर्च. पुन्हा पुन्हा शोध घेणे. हा पेन घेतल्याला ओळखू येते का? येते. हा, बॉटल, दोन्ही पण बॉटल काढू. पुन्हा पुन्हा शोध घेणे म्हणजेच रिसर्च. रिसर्च म्हणजे आणखी आपण काय म्हणू शकतो की जिथे जुन्या तथ्याला काय केल्या जाते, पडताळणी केल्या जाते आणि जे नवीन काही तथ्य आहे त्या नवीन तथ्याचा काय घेतल्या जाते, तर शोध घेतल्या जाते. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, रिसर्च असे म्हणू शकतो. तर रिसर्चमध्ये आपल्याला 2 गोष्टी पाहायला मिळतात. त्यामध्ये सुरुवात करण्याच्या पूर्वी आपल्याला डिस्कवरी आणि इन्व्हेन्शन ह्या 2 गोष्टी आहे, बरोबर. डिस्कवरी आणि इन्व्हेन्शन. तर याचा अर्थ काय होतो, डिस्कवरी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? हां, डिस्कवरी म्हणजे शोध घेणेच होते आणि इन्व्हेन्शन म्हणजे पण एक शोध घेणेच. म्हणजे त्यात छोटासा असा फरक आहे की डिस्कवरी म्हणजे अस्तित्वात असलेल्या गोष्टीचा आपण काय घेतो, शोध घेतो आणि ते जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. जसं कोलंबसने काय केलेलं आहे, अमेरिकेचा शोध घेतलेला आहे. म्हणजे ते अस्तित्वातच होतं, एक खंड म्हणून एक अस्तित्वात होतं, परंतु कोलंबसने चांगला अभ्यास केला आणि लक्षात आणून दिलं की हा पण एक खंड आहे किंवा ह्या पण अशा पद्धतीनं काय केलं, त्याने अमेरिकेचा शोध लावलेला आहे. आता इन्व्हेन्शन म्हणजे काय म्हणू शकतो आपण, की ज्या गोष्टी अस्तित्वातच नाही आहे पण त्या गोष्टीचा जर शोध लावत असेल तर त्याला काय म्हणू शकतो आपण, इन्व्हेन्शन असं म्हणू शकतो. या 2 गोष्टींनी काय असा फरक आहे. आता फॉर एक्झाम्पल न्यूटनने लावलेला गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध हा काय आहे, इन्व्हेन्शन आहे, बरोबर आहे. की वरून त्यांनी म्हणजे सफरचंदाच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की वरून जर खाली सफरचंद पडत असेल तर यामागचं कारण काय आहे. त्यांनी आता असं तर खूप दिवसापूर्वी पडत होतं पण कोणी त्याकडे लक्ष दिलं नाही. पण न्यूटनच्या कुठेतरी लक्षात आलं आणि त्याला असं वाटलं की वरून खाली तरी काहीतरी पडत आहे, म्हणजे यामध्ये काहीतरी आहे आणि त्यामुळेच काय लागलेला आहे, न्यूटनचा याचा गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागलेला आहे. सोबतच आपल्याला हे पण सांगता येतं की बल्बचा शोध लागला, बरोबर आहे, रेडिओचा शोध लागला, दूरदर्शनचा शोध लागलेला आहे. म्हणजे रेडिओचा शोध मार्कोनी यांनी लावलेला आहे. सायकलचे शोध लागले, विविध कारचे शोध लागलेले आहे. हे काय आहे, इन्व्हेन्शन आहे. म्हणजे अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टीचा जेव्हा शोध लागला जाते त्यालाच आपण काय म्हणू शकतो, इन्व्हेन्शन असं म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं.
त्यानंतर बघा, रिसर्च म्हणजे आपण एक पार्श्वभूमी जर पाहिली, रिसर्च म्हणजे आपण आणखी असं सांगू शकतो, एक सिस्टमॅटिक मेथड आहे, बरोबर आहे. ही एक रचनात्मक पद्धतीने किंवा विशिष्ट स्टेप बाय स्टेप आपल्याला काय करतं, संशोधन करावं लागतं. जसं रिसर्च करत असताना सुरुवातीला आपल्याकडे एक प्रॉब्लेम्स असली पाहिजे. जर प्रॉब्लेमच नसेल तर आपल्याला संशोधन कशावर करायचं, काय करायचं, काही समजणार नाही. म्हणजेच पहिली जी पायरी आहे त्याला आपण म्हणू शकतो की समस्या असणं, बरोबर आहे. समस्या असल्याच्या नंतर त्या समस्येवर आपल्याला काय करायचं, सूत्रण करायचं आहे, की एक सिस्टमॅटिक पद्धतीने त्याला काय करायचं आहे, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता समस्या आपल्याकडे आहे, पण त्या समस्या कशी असली पाहिजे, काय असली पाहिजे, आपण समस्या कशातून शोधली पाहिजे, या पण गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. की आपल्याला एखाद्या एरियामध्ये गेल्याच्यानंतर किंवा आपल्या गावापुरते एखादी म्हणजे कौटुंबिक अत्याचाराची समस्या दिसते, म्हणून आपण त्यावरून असं जज नाही करू शकत की पूर्ण भारतातच किंवा पूर्ण महाराष्ट्रातच काय आहे, कौटुंबिक अत्याचाराच्या समस्या आहे. तर विशिष्ट असा डेटा कलेक्शन करत असताना किंवा अनेक लोकांचं यामध्ये काय करावं लागतं आपल्याला, म्हणजे रिस्पॉन्डन्स जे आहे, जे ज्याला आपण उत्तरदाते असे म्हणतो, त्यांचा हे करून त्यांची माहिती घेऊन आपल्याला काय करावं लागतं, की लक्षात येतं की आपल्याला समस्या ही अनेक लोकांची आहे आणि या समस्येवर काम करणं, या समस्येचं संशोधन करणं आपल्याला काय आहे, गरजेचं आहे. मग त्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे की आपण हायपोथेसिस वगैरे मांडतो, की जे आहे ते सत्य आहे किंवा नाही आहे, नल हायपोथेसिस आहे, पॉझिटिव्ह हायपोथेसिस आहे, निगेटिव्ह हायपोथेसिस आहे, ते आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आता याला आपण म्हणू शकतो की एक सिस्टमॅटिक मेथड आहे. त्यानंतर आपल्याला सांगतं ते सायंटिफिक मेथड आहे. सायंटिफिक मेथड संशोधनाला आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो की विशिष्ट वेनं जावं लागतं. आपण काय करत असतो, संशोधन करत असताना साहित्याचं परीक्षण करत असतो. ज्या आधी वेगवेगळे काय आहे, रिसर्च पेपर आहे, बरोबर. त्या रिसर्च पेपर आहे किंवा वेगवेगळे ग्रंथ ठेवलेले आहे, विविध त्या संदर्भात अनेक लोकांनी अभ्यास केलेला आहे, वेगवेगळे वृत्तपत्र आहे. त्याला आपण म्हणू शकतो की जे प्रत्यक्ष काही साधने आहे किंवा अप्रत्यक्ष असे साधने आहे, अशा साधनाच्या माध्यमातून आपण काय करतो असतो, अभ्यास करत असतो. अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की ही पूर्वीपासून समस्या आहे किंवा नाही आहे. जर पूर्वीपासून समस्या आहे तर तेव्हाची स्थिती काय होती आणि आत्ताची स्थिती काय होती, अशा पद्धतीने आपण काय करतो, साहित्याचं परीक्षण करतो. आणि साहित्याचं परीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की सायंटिफिक ज्या काही गोष्टी आहे, म्हणजे तथ्य शोधत असताना आपण ते रियालिटी आहे किंवा नाही आहे, प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन सुद्धा आपण उत्तरदात्याकडून त्याची माहिती कलेक्ट करतो. आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही समस्या गंभीर आहे किंवा नॉर्मल आहे किंवा नाही, हे आपण काय करत असतो, चेक करत असतो, बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला विचार करायचा झाला तर आजच्या स्थितीमध्ये ऑबेसिटीचा जे आहे, म्हणजे लठ्ठपणाचं मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मग लठ्ठपणा आपण त्यामध्ये व्हेरिएबल्स पण ठेवतात, दोन वगैरे दोनपेक्षा जास्त पण आपण काय करू शकतो, व्हेरिएबल्स ठेवू शकतो. लठ्ठपणा आणि ताणतणाव याचा काही संबंध आहे का, हे आपण काय करू शकतो, चेक करू शकतो. मग त्याला आपण चल म्हणू शकतो, बरोबर आहे. म्हणजेच एका पद्धतीने आपल्याला सांगता येतं की रिसर्च ही काय एक सिस्टमॅटिक पद्धत आहे, सोबतच ती एक काय आहे, सायंटिफिक सुद्धा आहे. आपण असं घरीच बसून आपण हवेत गोळ्या मारल्यासारखं बोलू शकत नाही की कुठेतरी मेळघाटमध्ये कुपोषणाचं प्रमाण आहे, मेळघाटमध्ये कुठेतरी कुमारी माताची समस्या आहे. आता घरी बसून आपण म्हणू शकणार का, नाही. तर आपल्याला तिथे जाऊन काय करावं लागेल, संशोधन करावं लागेल. आणि संशोधन केल्याच्या नंतर अनेक लोकांच्या म्हणजे आपण प्रश्नावलीच्या माध्यमातून किंवा मुलाखतीच्या माध्यमातून किंवा अनेक काही मेथड पद्धती आहे किंवा अनेक काही साधनं आहे, त्या माध्यमातून आपण जेव्हा डेटा कलेक्ट करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की इथे ही समस्या आहे किंवा नाही, बरोबर आहे. म्हणजेच आपण काय एक सायंटिफिक वेने जात असतो. त्यानंतर बघा, यामध्ये व्हेरिएबल्स जे आहे, या व्हेरिएबल्सचा काय केलं जातं, समावेश केल्या जातं. याबद्दल मी तुम्हाला आता सांगितलं की व्हेरिएबल्स म्हणजे काय, दोन गोष्टींमध्ये संबंध आहे किंवा नाही. आता एखादा विद्यार्थी शाळेमध्ये काय आहे, मागास आहे किंवा मागास म्हटल्यापेक्षा त्याच्या शाळेकडे लक्ष नाही आहे, तर मग आपण तिथे व्हेरिएबल्स ठेवू शकतो की त्याची आर्थिक परिस्थिती किंवा कौटुंबिक परिस्थिती हे विद्यार्थ्याच्या
मागास असण्यामागे किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये मागास असण्यामागे त्याचं कारण आहे किंवा नाही, हे त्याचे दोन चल आहे की आर्थिक स्थिती आणि एक शैक्षणिक स्थिती, या दोन रिलेटेड गोष्टी आहे किंवा नाही अशा आपण काय करत असतो, व्हेरिएबल्स मांडत असतो. आता रिसर्च करत असताना आपल्याला सुरुवातीला एक समस्या घ्यावं लागतं, त्या समस्यावर सूत्रण करावं लागतं, त्याचं व्यवस्थित असं फॉर्म्युलेशन्स करावं लागतं. ते फॉर्मेशन केल्याच्या नंतर आपल्याला संशोधन करताना काय होतं, सोयीस्कर जातं की एक समस्या भेटल्याच्या नंतर आपल्याला पण एक रिसर्चचं पण एक स्किल, त्यामध्ये रिसर्च पण काय असतं, रिसर्चर जो आहे त्याच्याकडे पण विविध स्किल असल्या पाहिजे. आता एखादा सब्जेक्ट आपण घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आवड जर नसेल, कारण की रिसर्च ही एक छोट्या दिवसाची काही प्रोसेस नाही आहे, तर 1 ते 5 वर्षापर्यंत आपल्याला काय करावं लागतं, ते रिसर्च करावं लागतं. आणि जेव्हा आपलं त्या विषयामध्ये जर आवड असेल तेव्हाच आपण ते विषय चांगल्या पद्धतीनं काय करू शकतो, हाताळू शकतो. नाहीतर काय करू शकतो की रिसर्च आपल्याला आवडतच, ते विषयच जर आवडत नसेल तर आपण काय करू शकतो, ठीक आहे आता मला PhD मिळणार आहे किंवा ठीक आहे मला याच्यामध्ये मार्क्स मिळणार आहे म्हणून मी घेतो आणि ते कंप्लीट करून टाकतो, असं होऊन चालणार नाही. म्हणजेच रिसर्चरमध्ये पण वेगवेगळ्या स्किल असणे रिसर्च करताना गरजेचं असतं. की जसं आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीमध्ये काय असतं, सहनशक्ती असली पाहिजे, बरोबर आहे. आणि सहनशक्तीसोबतच त्याच्याकडे बोलण्याचं, कम्युनिकेशन करण्याचं चांगलं स्किल असलं पाहिजे. ज्या ठिकाणी आता असं आपण जर एखादा गंभीर समस्या निवडली, आता अशा वेळेस काय होऊ शकतं की आपल्याला समोरची व्यक्ती माहिती देईलच याची काही गॅरंटी नसतं, बरोबर आहे. आता जर विचार केला तर मनोधैर्य अंतर्गत जे येणाऱ्या रेप झालेल्या महिला आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये नसतात की ते त्यांची माहिती देईल की त्यांच्यामुळे त्यांच्यावर कशा पद्धतीने अत्याचार झाला, काय झाला. सोबतच आता असं म्हणू शकतो की जे गुन्हेगार महिला आहे, बरोबर आहे, की ज्यांना तुरुंगवास झालेला आहे, अशा महिलांना कुठेतरी आपण एक स्टिग्मा म्हणून त्यांच्याकडे पाहतो. आणि त्यांना जर आपल्याला इन्फॉर्मेशन मागायची असेल किंवा आपल्याची प्रश्नावलीच्या माध्यमातून किंवा त्यांची मुलाखत घ्यायची असेल, तर अशा वेळेस काय होतं, क्रिटिकल गोष्टी होऊ शकतो. म्हणून संशोधन निवडत असताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, हे पण गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागतं. की विषय निवडत असताना आपल्याला माहिती मिळते किंवा नाही मिळत, ह्या पण गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. सोबतच संस्था कोणती आहे ते संस्था पण पाहणं गरजेचं असतं. नमुना निवडत असताना आपण कोणत्या एरिया घेत आहे आणि त्या एरियातून आपल्याला माहिती मिळेल, रिस्पॉन्स मिळेल किंवा नाही मिळेल, या पण गोष्टीचा आपण आधीच विचार केलेला बरा. नाही तर आपण काय करणार, आधी सगळं डेटा कलेक्शन करणार, आपलं जे काही संशोधन आराखडा ठरवणार, समस्या पण निवडणार आणि एक नवीन विषय आहे की किंवा आपण नवीन काहीतरी करणार, या 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 याच्यामध्ये आपण भ्रमात राहू. आणि शेवटी जेव्हा आपल्याला लक्षात येईल की जेव्हा आपल्याला डेटा कलेक्शन करण्याची वेळ येईल, तेव्हा आपल्याला काय डेटा कलेक्ट होणार नाही, कारण की ती संस्थाच आपल्याला परमिशन देणार नाही. काही अशा संस्था असतात की तिथं बॅन असतं आपल्याला, म्हणजे संशोधन करण्यासाठी किंवा काय असतं, बॅन असतं. मग तिथून आपल्याला डेटा मिळणार नाही. यासाठी आपल्याला पूर्वीच समस्या निवडत असताना त्याची प्रिकॉशन्स घेणं काय आहे, गरजेचं आहे. आता आपण रिसर्च करत असताना हे पण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की रिसर्च करताना आपण काय करत असतो की आपले ऑब्जेक्ट काय आहे हे पण डोळ्यासमोर घेतले पाहिजे, बरोबर आहे. की आपण एक काहीतरी उद्देशानं काय करत असतो, रिसर्च करत असतो, बरोबर आहे. कोणालाही सहज म्हणून वाटते म्हणून आपण रिसर्च करत नाही, बरोबर आहे. तर रिसर्च करण्यामागचे उद्देश काय असू शकतात, जसं तुम्हाला काय वाटू शकतं. आपण उद्देश असते ना की कुठेतरी आपण जर रिसर्च केला तर ते ते जर ज्वलंत विषय असेल तर त्यामुळे काय होऊ शकतं, आपल्या संस्थेला एक फंड मिळू शकतो, बरोबर आहे. सोबतच काय होऊ शकतं, त्याचा फायदा गव्हर्नमेंटला जर झाला तर गव्हर्नमेंट पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं फंड प्रोव्हाइड करू शकते. गव्हर्नमेंटला पण एक पॉलिसी रन करण्यामध्ये किंवा एक स्कीम रन करण्यामध्ये त्या रिसर्चचा काय होऊ शकतं, फायदा होऊ शकतो. की खरंच या एरियामध्ये सामाजिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या मागास घटक आहे आणि अशा वेळेस आपल्याला त्यांच्यावर काम करणं काय आहे, गरजेचं आहे. यासाठी काय होऊ शकतं मग की ते गव्हर्नमेंट तो जो प्रोजेक्ट आहे तो आपल्या अंतर्गत घेऊ शकतं आणि ज्या व्यक्तीने तो रिसर्च केलेला आहे त्यांना चांगल्या पद्धतीने फंडिंग मिळू शकतं किंवा त्यांना आणखी पण त्यामध्ये जॉब मिळू शकतो. आता आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी अशी होती की तिने म्हणजे जे पोखरा अंतर्गत येतं ना, एक त्या अंतर्गत एक प्रोजेक्ट येतो जे शेतकऱ्यांसंदर्भात आहे. तर तो प्रोजेक्ट गव्हर्नमेंटला आवडला म्हणजे त्यांना त्यामध्ये पॉलिसी रन करण्यात किंवा स्कीम रन करण्यात फायदेशीर ठरला. आणि त्यामुळे काय झालं की तिला त्याचा फायदा झाला की तिला रिसर्चमध्ये एक महत्त्वाचं म्हणजे तिला पैसे पण देण्यात आले आणि नंतर तिचा जो प्रोजेक्ट आहे ते त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतला. म्हणजे अशा पण पद्धतीनं काय करता येतं. म्हणून आपल्याला माहिती आहे की रिसर्च पण काही ऑब्जेक्ट असतात, ऑब्जेक्ट असल्याशिवाय आपण रिसर्च करत नाही.
बरोबर. त्यानंतर बघा आपण पाहूया, सुरुवात करूया रिसर्चला. बघा, रिसर्च रेफर टू सिस्टमॅटिक अँड क्रिटिकल इन्व्हेस्टिगेशन ऑफ द फेनॉमेना टूवर्ड इन्क्रीजिंग द एक्झिस्टिंग फंड ऑफ द नॉलेज ऑर टू क्रिएट अ न्यू नॉलेज. बरोबर आहे. रिसर्च म्हणजे काय, एक सिस्टमॅटिक पद्धत आहे. आपण पाहिलं की एक रचनात्मक पद्धत आहे. विशिष्ट वेने आपल्याला जावं लागतं. समस्येचं पहिले समस्या घ्यावं लागतं. समस्या घेतल्याच्या नंतर साहित्याची पडताळणी करावं लागतं. विशिष्ट ऑब्जेक्ट आपल्याला ठेवावं लागतं आणि ऑब्जेक्ट ठेवल्याच्या नंतर हायपोथिसिस घ्यावं लागतं, व्हेरिएबल्स घ्यावं लागतं. प्रत्येक एक सब्जेक्ट घेतल्यानंतर, एक विषय आपण निवडल्यानंतर त्या प्रत्येक विषयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक ज्या काही गोष्टी आहेत त्याची आपल्याला विशिष्ट व्याख्या पण करावं लागतं. काही व्यावहारिक व्याख्या असतं, काही एक सैद्धांतिक व्याख्या असतं. त्या व्याख्या घेऊन आपल्याला काय करावं लागतं, रिसर्च करावं लागतं. आता आपण जे म्हटलं की विद्यार्थी हा शाळेमध्ये मागास आहे, तर त्याचं कौटुंबिक आणि त्याचा शैक्षणिक दृष्टिकोनातून काही रिलेटेड गोष्टी आहे का, त्या व्हेरिएबल्स आपल्याला चेक करायचं असेल तर कौटुंबिक परिस्थिती म्हणजे काय, ही याची एक सैद्धांतिक व्याख्या आपल्याला लिहावं लागतं की जे अनेक लोकांनी पुस्तकामध्ये मांडलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला कौटुंबिक परिस्थितीचीच व्याख्या आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून म्हणजेच काय म्हणू शकतो की आपल्याला त्यामध्ये काय अभ्यासायचं आहे. तर कौटुंबिक परिस्थितीमध्ये वडिलांची स्थिती काय आहे, आईची स्थिती काय आहे, किंवा कुटुंबातनी जबाबदाऱ्या काय आहे, फॅमिली त्याची न्यूक्लिअर आहे की जॉईंट फॅमिली आहे, या जे काही बाबी आहे आपण अभ्यासणार काय आहे या रिसर्चमध्ये, हे आपल्याला व्यावहारिक व्याख्यामध्ये सांगायच्या असतात. त्यानंतर बघा, ही एक काय सिस्टमॅटिक पद्धत आहे. आणि रिसर्च म्हणजे काय आहे, तर क्रिएट न्यू नॉलेज. बरोबर आहे. नवीन नॉलेज आपल्याला काय करता येतं, क्रिएट करता येतं. जुन्या तर तथ्याची आपल्याला पडताळणी करताच येतं. जेणेकरून काही गोष्टी काय असतं, आता सोशल चेंज होतच ना, तर मग जे काही जुन्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला नवीन काही परिवर्तन करता येतं, नवीन काही गोष्टीचा शोध लागतं आणि जुन्या जी गोष्टी आहेत त्याचा पण आपल्याला पडताळा करता येतं. रिसर्च सीक टू फाइंड आउट द एक्सप्लेनेशन ऑफ द अनएक्सप्लेन फिनॉमिना फॉर clarifying the doubtful propositions and the solutions of the problem. The research of the facts can be made either though arbitrary, unscientific method or scientific method. बरोबर आहे. म्हणजेच ज्या काही गोष्टी आपल्याला डाऊटफुल आहे, ज्या काही गोष्टी आपण घरी बसून एखाद्या गोष्टीचा तर्क लावत असेल, तर त्या गोष्टीवर आपल्याला तर्कसंगत विचार करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात जाऊन काय करावं लागतं, रिसर्च करावं लागतो. आणि त्या रिसर्च अंतर्गत आपल्याला नवीन बाबीचं काय होतं, तिथं शोध लागतं, नवीन तथ्य आपल्याला तिथं मिळतं. म्हणजेच ही एक काय आहे, सायंटिफिक मेथड आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की यामध्ये आपल्याला काय व्हेरिएबल्स वगैरे, इव्हिडन्स वगैरे, वेगवेगळे पुरावे, विविध साहित्याचं आपल्याला परीक्षण करता येतं आणि त्या माध्यमातून आपल्याला काय मिळतं की रिसर्चच्या माध्यमातून एक नवीन डेटा इथं कलेक्ट करता येतं. त्यानंतर बघा, डेफिनेशन्स ऑफ द रिसर्च. तर डेफिनेशन्स ऑफ द रिसर्च आपण काय सांगू शकतो की संशोधनाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. बरोबर आहे. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या मांडलेल्या आहेत. त्यामध्ये एकंदरीत आपल्याला तेच सांगितलेलं आहे की एक सिस्टमॅटिक पद्धत आहे किंवा एक सायंटिफिक मेथड आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरिएबल्सचा वापर केला जाते. अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, इथं सांगितलेलं आहे. आता बघा, अकॉर्डिंग टू ब्लॅक अँड चॅम्पियन, सायंटिफिक रिसर्च कन्सिस्ट ऑफ द ऑब्टेनिंग information though imperial observation that can be used for systematic development of the logical related propositions attempting to establish causal relationship among variables. म्हणजेच आपल्याला काय सांगायचं आहे, ब्लॅक अँड चॅम्पियनशिपने केलेल्या व्याख्येमध्ये, म्हणजे तुम्ही या सायंटिस्टचे नाव लिहून घेऊ शकता की तुम्हाला पेपरमध्ये इलिमिनेशन मेथडचा वापर करता येईल की रिसर्च संदर्भात व्याख्या कोणत्या कोणत्या शास्त्रज्ञांनी केली. तर मग यांच्याबद्दल आपल्याला असं जरी माहिती असलं की रिसर्चमध्ये हे सायन्स नाही आहे, जसं मेरी रिचमंड किंवा सिद्दकी हे जसं ग्रुपवर्क केसवर्कमध्ये आहे, तर मग हे रिसर्चमध्ये हे सायंटिस्ट आहे, तर तुम्हाला पेपर सॉल्व करताना काय होतं, त्याचा आधार होऊ शकतो. आणि याच्यातनी लिहित असताना दोनच गोष्टी लिहून घ्यायचं की यांनी काय म्हटलेलं आहे की लॉजिकल रिलेटेड प्रोपोजिशन्स, यावर यांनी काय केलेलं आहे, ब्लॅक अँड चॅम्पियनशिपने भर दिलेला आहे, हे आपल्याला इथं सांगता येईल. आहे ना. नाही यांना
2 लोक आले ऑनलाईन. ओके, तुम्ही आहे, गौरव प्रेझेंट आहे, सोनाली मॅडम तुम्ही पण प्रेझेंट आहे. हो लागते, त्यांनी प्रेझेंट म्हणून दाखवलेलं आहे ना. बघा, अकॉर्डिंग टू ब्लॅक अँड चॅम्पियन्स म्हणजेच आपण अभ्यास करत असताना मग लक्षात ठेवायचं यांनी एका स्पेसिफिक गोष्टीवर फोकस केलेला आहे. तेच पेपरमध्ये ते शब्द आहे का चेक करायचा आणि त्यानुसार मग काय करायचं, टिक मार्क करायचं. त्यानंतर बघा, अकॉर्डिंग टू कर्ली यंगर म्हणजे रिसर्च इज अ सिस्टमॅटिक कंट्रोल्ड अँड इम्पेरियल अँड क्रिटिकल इन्व्हेस्टिगेशन्स ऑफ द हायपोथेटिकल रिलेशन्स अमॉंग नॅचरल फिनॉमिना. बरोबर आहे. रिसर्च काय एक सिस्टमॅटिक पद्धत आहे, एक व्हेरिएबल्स त्यामध्ये उपयोगात आहे आणल्या जाते आणि एक अनुभवजन्य आहे. आपल्या लाईफमध्ये पण आपल्याला रिसर्चचा खूप मोठ्या पद्धतीनं काय होऊ शकतं, फायदा होऊ शकतो, हे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर बघा, अकॉर्डिंग टू इमोरी हे जे शास्त्रज्ञ आहे यांनी पण सांगितलेलं आहे की संशोधन म्हणजेच काय. आता संशोधन वेगळं आहे आणि आपलं एक सामाजिक कार्यामधलं संशोधन काय आहे, वेगळ्या पद्धतीचं आहे. सहज आणि सोप्या पद्धतीने सहज केलेलं जे काही संशोधन आहे ते संशोधन वेगळं आणि आपल्या समाजकार्याशी संबंधित वेगवेगळे जे विषय आहे, वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यावर जेव्हा फोकस केला जातं ते सामाजिक संशोधन काय आहे, वेगळं आहे. त्याच्या पण व्याख्या वेगवेगळ्या आहेत, ते पण आपण नंतर पाहूया. त्यानंतर बघा, एनी ऑर्गनाइज इन्क्वायरी डिझाईन अँड कॅरी आउट टू प्रोव्हाइडेड इन्फॉर्मेशन फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम. अनेक संस्था काय करतात की जे काही वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स आहे, वेगवेगळ्या समस्या आहे, ते समस्या सॉल्व्ह करण्यासाठी काय करतात, तर सॉल्व्ह करण्यासाठी अनेक डेटा काय केल्या जाते, कलेक्ट केल्या जाते आणि ते डेटा कलेक्ट करून आपल्याला संशोधनाअंती लक्षात येतं की नेमकं ही समस्या आहे किंवा नाही आणि ही समस्या ज्वलंत आहे आणि यावर काय केलं पाहिजे, आपण काम केलं पाहिजे, हे आपल्याला इथं सांगता येतं. तर वेगवेगळे NGOज आहेत जे काय करतात, रिसर्चवर कार्य करतात. बरोबर आहे. रिसर्चमध्ये पण एक चांगल्या पद्धतीने आपल्याला काय मिळू शकतं, जॉब मिळू शकतो ॲज अ सोशल वर्कर म्हणून. बरोबर आहे. आपला BSW झाला आहे, MSW झाला आहे, तर आपल्याला रिसर्च कोऑर्डिनेटर किंवा एक रिसर्चर म्हणून पण चांगल्या पद्धतीनं काय मिळतं, जॉब मिळू शकतं. त्यानंतर बघा, अकॉर्डिंग टू LV रेडमन अँड AVH मोरी, रिसर्च इज अ सिस्टमॅटिक एफर्ट्स टू गेन न्यू नॉलेज. बरोबर आहे. काय आहे, तर संशोधन एक रचनात्मक पद्धतीने सायंटिफिक मेथडनं केलेलं संशोधन असून आपल्याला सांगता येतं की एक आपण चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये एक आवड निर्माण केली तर आपल्याला नवीन नवीन त्यामधून काय मिळू शकतं, नॉलेज मिळू शकतो. नवीन नवीन पद्धतीत नवीन नवीन नॉलेज आपण त्यातून काय करू शकतो, प्राप्त करू शकतो. अकॉर्डिंग टू LV रेडमॅन अँड AVH मोरी. जे काही ऑनलाईन प्रेझेंट आहे त्यांनी पण लिहून घ्या शास्त्रज्ञाचे नाव, बाकी नाही लिहिलं तरी चालेल, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल अकॅडमीकडून. हां बोला ना, गौरव सर बोला, काय म्हणायचं आहे. तुम्ही आहे प्रेझेंट, लिहून घ्या. आता कमीत कमी शास्त्रज्ञाचे नावं तरी लिहून घ्या की जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर होईल. मग तुमचं झालं लिहून. त्यानंतर बघा, द अबाव डेफिनेशन्स रिव्हील द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च, म्हणजे वरील ज्या काही व्याख्या दिलेल्या आहे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यावरून आपल्याला काय वैशिष्ट्य सांगता येतं संशोधनाचं, ते आपण पाहूया. की त्यांनी काय सांगितलंय, रिसर्च इज अ सिस्टमॅटिक अँड क्रिटिकल इन्व्हेस्टिगेशन टू अ फेनॉमेना. बरोबर आहे. जे काही क्रिटिकल सिच्युएशन आहे त्या क्रिटिकल सिच्युएशनसाठी पण आपल्याला काय करतात, रिसर्च करता येतं आणि त्या रिसर्चच्या अंतर्गत निष्कर्ष काढून आपल्याला काय मिळतं, एक आपल्यामध्ये नल हायपोथिसिस आहे की एक पॉझिटिव्ह रिसर्च आलेला आहे की निगेटिव्ह काही थिंक आलेले आहे, ते आपण आपल्या इथं पाहता येतं. त्यानंतर बघा, इट्स एम ॲट इंटरप्रिटिंग अँड एक्सप्लेनिंग फिनॉमिना. बरोबर आहे. आपल्याला यातून काय करता येतं की संशोधन आपल्याला अनुभवाच्या माध्यमातून किंवा यातून काय करता येतं, बाहेर काढता येतं. म्हणजे जे काही सिच्युएशन आहे, जी काही समस्या आहे त्यावरही आपल्याला काय करता येतं, त्या संदर्भात डिटेल्स एक्सप्लेनेशन आपल्याला यातून संशोधनातून आपल्याला प्राप्त करता येतं. इट्स ॲडॉप्ट सायंटिफिक मेथड. सर्वात महत्त्वाचं आहे की सायंटिफिक मेथड असणं गरजेचं आहे. जर आपण सायंटिफिक मेथडनं काम केलं नाही तर त्यावर काय होतं, अंधश्रद्धेचाही पगडा आहे असं आपल्याला सांगता येतं. मग आपल्याला आपल्या संशोधनाला काय करायचं आहे, अंधश्रद्धेपासून मागे ठेवायचं आहे. यासाठी आपल्याला सायंटिफिक मेथडचा वापर करणं काय असतं, गरजेचं असतं. ओके ओके. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या गावाकडे काय असतं की आपल्या
आपण सकाळी सकाळी किंवा कधी आपण कामानिमित्त बाहेर जात आहे, आपल्यासमोर जाऊन काळी मांजर जर गेली तर आपण काय म्हणतो, अंधश्रद्धा मानतो, बरोबर आहे. पण यामध्ये अंधश्रद्धा मानण्यासारखं काही आहे का? ही झाली एक अंधश्रद्धा. आणि त्यावर संशोधन केल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ठीक आहे, आपल्या जाण्याची वेळ आणि तिच्या जाण्याची वेळ काय एकच आहे, बरोबर आहे. मग आपण याला म्हणू शकतो का अंधश्रद्धा? ही काही एक अंधश्रद्धा आहे. पण संशोधनांती आपल्याला काय मिळतं त्यातून, एक लक्षात येतं की तिच्या जाण्याचा वेळ आणि आपल्या जाण्याचा वेळ एकच आहे, म्हणून ती काय गेलेली आहे, बरोबर आहे. एक तर ते प्राणी आहे, बरोबर आहे. सोबतच आपल्याला माहिती आहे की आपल्या घरावर किंवा रात्रीचं वटवाघूळ किंवा काही हे जर आवाज करत असेल तर हे काही अशुभ मानले जाते, काहीतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी वाईट गोष्ट होणार आहे, हे असं आपण म्हणू शकतो. तसंच आपला डावा डोळा जर जास्तच फळफळ करत असेल तर आपण काय म्हणतो की आपल्या लाईफमध्ये काहीतरी चुकीचं काहीतरी होणार आहे. म्हणजे असे अनेक गैरसमज आहे, बरोबर आहे. आणि अशा या गैरसमजानंतर आपल्याला लक्षात येतं की त्यावर आपण संशोधन केलं किंवा त्या व्यक्तीनं तेव्हाची सिच्युएशन काय होती आणि आताची सिच्युएशन काय आहे हे काढण्यामागं हे पण आपण पाहू शकतो. आता हेच विचार केला तर जे पिरियड्स असतात मुलींचे, त्या पिरियड्समध्ये काय होतं की मुलींना बाहेर ठेवलं जातं. पण तेव्हाची कारणं काय होतं की कुठेतरी महिलांना अनेक कामं करावं लागत होती, बरोबर आहे. की कुठेतरी त्यांना इंधन ज्याला म्हणतो आपण ते आणण्यासाठी बाहेर जावं लागत होतं, पाणी खूप मोठ्या प्रमाणात भरावं लागत होतं. मग अशा वेळेस काय होऊ शकतं की त्यांच्या जी काही तब्येत आहे, आरोग्याची काळजी त्यामध्ये घेतल्या जात नव्हती. म्हणून काय केलं जातं, विशिष्ट पिरियड्समध्ये त्यांना बाहेर ठेवलं जात होतं. पण आता तेव्हाची सिच्युएशन ते होती म्हणून त्यांनी ते बाहेर ठेवणं ही पद्धत होती. पण आजची स्थिती तशी नाही आहे, बरोबर आहे. म्हणजेच आपण कुठेतरी त्याला म्हणू शकतो की शिवाशिव करणं हे काय आहे तर चुकीचं आहे, बरोबर आहे. म्हणजे रिसर्चच्या अंतर्गत आपल्याला काय होतं, नवीन गोष्टीचा शोध होतो आणि त्या व्यक्तींचे तेव्हाच्या काळातली ही सिच्युएशन होती, तेव्हाच्या काळातली म्हणजे काही पद्धती पाळल्या जात होत्या, त्यामागचे कारणं काय होते आणि आत्ता काय आहे हे आपल्याला काय करतं, शोध घेऊन त्यातून कळते. त्यानंतर बघा, इट इज अ बेस ऑन इम्पेरिकल एव्हिडन्स अँड ऑब्झर्वेटिव्ह एक्सपिरियन्स, बरोबर आहे. आपण काय करू शकतो की आपलं इम्पेरिकल म्हणजेच एव्हिडन्स, आपण अनुभवातून काही गोष्टी काय करतो, पुराव्याच्या अंतर्गत सादर करत असतो, त्यातूनही आपल्याला रिसर्च करता येतं. काही गोष्टीला आपल्याला अनुभव येतो आणि त्या अनुभवातून आपण काय करत असतो, काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि सोबतच आपण काही गोष्टी पाहता क्षणी काही गोष्टीचं आपण संशोधन करू शकतो की आपल्याला लक्षात येतं की एखादा क्लायंट आपल्याला आलेला आहे आणि तो व्यक्ती जर खूपच रडत आहे तर त्याच्या लाईफमध्ये काहीतरी खूप क्रिटिकल सिच्युएशन क्रिएट झालेली आहे. म्हणजे हे जे काही ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं, रिसर्चची मांडणी करता येतं. त्यानंतर बघा, इट्स डेव्हलप जनरलाइज प्रिन्सिपल्स ऑफ थेअरी. आणि आपल्या या संशोधनातून काय होतं, एक सामान्यकरणाचे तत्व इथून मांडल्या जातं. त्यानंतर बघा, प्रिन्सिपल्स नवीन तत्वाचा शोध लागतं आणि एक काय म्हणू शकतो, एक नवीन थेअरीज पण काय अस्तित्वात येतं. जुन्या तर थेअरीज होत आहेत ज्यातून आपण अभ्यास केला, ज्यातून आपला प्रॉब्लेम्स काय आहे, जे समस्या सूत्रण काय आहे, म्हणजे प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन तर आपण केलं, पण नवीन थेअरीज पण निर्माण होण्यासाठी आपल्याला संशोधनाचा काय होतं, मोठ्या प्रमाणात आधार होतो. इट इज द directed towards finding an answer to the questions and solution to the problem, बरोबर आहे. याच्यातून आपल्याला काय होतं, वेगवेगळ्या आपण जेव्हा डायरेक्ट एखाद्या पद्धतीनं किंवा एखाद्या मुलाखतीच्या माध्यमातून किंवा प्रश्नावलीच्या माध्यमातून जेव्हा डेटा कलेक्ट करतो, तेव्हातून आपल्याला एक प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून काय होतं, अनेक डेटा कलेक्ट केल्या जातं आणि त्यातून आपली समस्या काय होतं, चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केल्या जातात. क्लिअर आहे का मॅडम? रिसर्चमध्ये प्रश्न येताना जास्तीत जास्त संभाव्यता आणि गैरसंभाव्यता जे आहे ना, नमुना निवड पद्धती, त्यावर जास्त प्रश्न फ्रेम होतात. त्यात जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, इन्व्हेस्टिगेशन्स आणि डिस्कवरी, त्या दोन्हीचा कधी कधी फरक पण विचारला जाते. त्या दोन गोष्टीचा काय कधी कधी फरक सुद्धा विचारला जातो. सोबतच आपल्याला सांगता येतं की जे जास्तीत जास्त प्रश्न कशावर फ्रेम होते, की जे रिसर्चच्या पायऱ्या दिलेल्या आहेत, जे समस्या सूत्रण आपण ज्याला म्हणतो, किंवा त्याच्या साहित्याचं परीक्षण आहे, किंवा ऑब्जेक्ट जे उद्देश ठरवणं आहे, त्यानंतर व्हेरिएबल्स आहे, हायपोथेसिस आहे, विशिष्ट अशी पायऱ्या दिलेल्या आहे आणि शेवटी रिपोर्ट रायटिंग वगैरे असतं, निष्कर्ष आपल्या हातात काय येतं, अशा डिटेल्सवर नाही का. तरी नेटला तर जास्तीत जास्त या पायऱ्यावरच विचारलं जातं. आणि नेटमध्ये प्रश्न सॉल्व्ह करताना पण एक इझी असतं की आपल्याला पहिली जर मेथड माहिती असेल आणि शेवटची जर मेथड माहिती असेल ना, तशा पद्धतीने त्यांनी म्हणजे ते हे पण फ्रेम केलेले असतात.
म्हणजे जे काय म्हणतो आपण त्याचे जे आन्सर असतात ना ते तसेच फ्रेम केलेले असतात, म्हणजे सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला एक दोन इलिमिनेशन करून काय करता येतं, सॉल्व्ह करता येते. या मेथड्सवर आपल्याला आपण जेव्हा पाहू त्याच्यावर जास्त फोकस करायचा. आता सोशल सायन्स अँड सोशल वर्क रिसर्च, सामाजिक कार्यामध्ये संशोधनाच्या कशा पद्धतीने भूमिका आहे ते आपण पाहूया. सोशल वर्क रिसर्च इज द अप्लिकेशन ऑफ द रिसर्च मेथड सॉल्व प्रॉब्लेम. बरोबर आहे. ही एक काय आहे, अप्लिकेशन्स मेथड आहे की ज्यामुळे काय होऊ शकतं, जी समस्या आहे ती समस्या सॉल्व्ह करण्यात आपल्याला सोपं जाऊ शकतं. दॅट सोशल वर्कर कन्फ्रॉन्ट इन द प्रॅक्टिस ऑफ द सोशल वर्क. बरोबर आहे. सामाजिक कार्यकर्ता काय करत असतं, समाजकार्य एक फील्डमध्ये जाऊन एक नवीन जे काही समस्या आहे त्या समस्याच्या आधारावर डेटा कलेक्ट करतो आणि एक सामाजिक संशोधन करण्याचा प्रयत्न करतो. द इन्फॉर्मेशन ऑफ द सोशल वर्क रिसर्च दॅट कॅन बी taken into considerations by social worker prior to making decision that affect their client programs or agencies, such as use of alternative intervention techniques or change or modifications of program client objective and so on. म्हणजे रिसर्च करत असताना आपल्याला समस्या क्लायंट म्हणजे आपण एक ट्रेसवर करत आहे किंवा ग्रुपमध्ये जाऊन किंवा कम्युनिटीमध्ये जाऊन आपल्याला लक्षात यायला पाहिजे की नेमकी ज्वलंत समस्या काय आहे आणि आपण कशावर काम केलं पाहिजे. हे काम लक्षात घेणं काय असतं, एक ॲज अ सोशल वर्कर म्हणून आपली एक महत्त्वाची भूमिका असतं. आणि त्यानंतर मग काय केलं जातं की आपण एक विविध टेक्निकचा वापर केला जातो आणि सोबतच विविध साधनं आहे ते साधनाचा वापर केला जातो. नमुन्यांचे जे मॉडेल्स आहे ते वेगवेगळे नमुने आपण वापर करून काय करू शकतो की शेवटी आपल्याला रिसर्चच्या अंती एक निष्कर्ष काढता येतो. सोशल वर्क रिसर्च ऑफर टू ऑपॉर्च्युनिटी. बरोबर आहे. जे एक सोशल वर्करला काय करून करून देऊ शकतं की समाज कार्यामध्ये जर आपण एखादं संशोधन करत असेल तर ॲज अ सोशल वर्कर म्हणून आपल्याला एक ती ऑपॉर्च्युनिटी आहे, ती एक संधी आहे की आपल्याला वेगवेगळे जॉब्स त्यातून मिळू शकतो, त्यातून आपल्याला पैसा पण मिळू शकतो. ते जर एक गव्हर्नमेंटच्या उपयोगाचा जर प्रोजेक्ट असेल तर त्यातूनही आपल्याला चांगल्या पद्धतीनं फंडिंग मिळू शकतं. त्यानंतर बघा सोशल टू मेक डिफरन्स ऑर द मॉडिफिकेशन इन देअर प्रॅक्टिस. जो सोशल वर्क रिसर्च सीक टू अकम्प्लिश द सेम ह्युमॅनिस्टिक गोल्स. म्हणजेच आपल्याला संशोधन करत असताना मानवाच्या हिताचं कशा पद्धतीनं करता येईल हे पण आपल्याला इथं काय करतं लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर बघा सोशल वर्क रिसर्च डील विथ दोज मेथड विच आर युजफुल इन इव्हॅल्युएटिंग सोशल वर्क प्रोग्राम अँड प्रॅक्टिस. त्यानंतर बघा आपण हे काही एवढं डिटेल्स पाहू नये, इथे तेच सांगितलेलं आहे की सोशल वर्क म्हणजे काय, सोशल वर्क सिस्टमॅटिक पद्धत आहे किंवा काय प्रॅक्टिसमध्ये कसं पद्धतीनं उपयोगी करायचं, क्लायंटला कशा पद्धतीनं हँडल करायचं, प्रोग्राम्स कसे घ्यायचे, हे सगळ्या बाबीचं इथं काय केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये ऑब्जेक्ट फॉर्मेशन्स कशा पद्धतीने करायचं ते पण सांगितलेलं आहे. आता बघा सोशल वर्क रिसर्च मेथड अँड टेक्निक विच फॉल फॉर द अप्लिकेशन बाय सम ऑफ द सिच्युएशन आर ॲज फॉलो. म्हणजे समाजकार्यामध्ये रिसर्च ही जी काही मेथड्स आहे ही आपली इनडायरेक्ट मेथड आहे आणि हे मेथड आपल्याला समाज संशोधनामध्ये कशा पद्धतीने वापर करायचे आहे, त्याचे टेक्निक्स काय आहे ते आता इथे आपल्याला पाहायचे आहे. तर बघा अ सोशल केस वर्कर इज इंटरेस्टेड इन असाइनिंग द नेचर अँड एक्झिस्ट ऑफ द प्रॉब्लेम ऑफ हिज हर क्लायंट हू हॅज बीन फेसिंग मॅरिटल माल ॲडजस्टमेंट. बरोबर आहे. केस वर्कमध्ये आपल्याला काय करतं रिसर्च करता येतं, ग्रुप वर्कमध्ये रिसर्च करतात. आपल्या जे काही आपल्या सामाजिक संशोधनाच्या किंवा समाजकार्याच्या जे काही पद्धती आहे, जे डायरेक्ट पद्धती आहे आणि इनडायरेक्ट पद्धती आहे, त्या दोन्ही पद्धतीमध्ये आपल्याला काय करतं संशोधन करता येतं. आता साधं रिसर्च करत असताना केसवर्क करत असताना आपल्या एखाद्या क्लायंटचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला रिसर्च करावंच लागतं की त्याची कौटुंबिक परिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे, शैक्षणिक परिस्थिती काय आहे, हे सगळं जाणून घेतल्याच्या नंतरच आपल्याला एकंदरीत आपण त्याला केसवर्कमध्ये अध्ययन असं म्हणतो, पण आपण रिसर्चमध्ये त्याला रिसर्च हा शब्द पण यूज करू शकतो. त्यानंतर बघा अ ग्रुप वर्कर विशेस टू ॲक्सेस द एक्सटेंट टू विच द टेक्निक ऑफ द रोल प्ले इज मोर ऑर लेस इफेक्टिव्ह दॅन ग्रुप डिस्कशन इन द इन्क्रीजिंग नॉलेज ऑफ ड्रग्स अब्यूज अमॉंग स्कूल गोईंग चिल्ड्रन्स. बरोबर आहे. आता ग्रुप लेवलवर जर काम करायचं असेल तर आपण काय करू शकतो, अनेक लोकांचे जे स्टुडंट आहेत त्या स्टुडंटचे ड्रग्सच्या जर ते आहारी गेले असेल, विविध व्यसनाच्या आहारी गेले असेल तर ते आहारी जाण्याच्या मागचे कारणं काय आहे हे पण आपण रिसर्च केल्याच्या नंतर आपण काय करू शकतो त्यातून काढू शकतो. त्याच्या मागचे नेमके कारणं काय आहेत हे आपण एका ग्रुप म्हणजे डिस्कशन करून किंवा एकमेकांशी चर्चा करून आपल्याला त्याचा काय करता निष्कर्ष काढता येतं. अ कम्युनिटी ऑर्गनायझर वॉन्ट टू know the view of change community before the take a decision to change the program किंवा ऑब्जेक्ट. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करतात कम्युनिटी ऑर्गनायझर म्हणजे कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर फील्डमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या वेगवेगळ्या समस्या आपल्याला जाणून येतं आणि त्यांच्या समस्या काय आहे तर त्या समस्या जाणून घेण्यासाठी आता आपल्याला माहिती आहे की पाणी फाउंडेशन हे तुम्ही ऐकलं. बरोबर आहे. त्यांनी कुठेतरी जाणून घेतलं की पाणी
पाणीची समस्या काय आहे, एक ज्वलंत समस्या आहे आणि ती एक समाजाचा किंवा कम्युनिटीकडून येणारा रिस्पॉन्स होता. म्हणून आमिर खान यांनी काय केलेलं आहे की पाणी फाउंडेशन हे एक काढले आणि त्यावर काय केलं, संशोधन केलं. मग ते संशोधन केल्याच्या अंतर्गत त्यांनी काय केलं की जे आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे एक स्वतःच्या स्वयंप्रेरणेने लोकांनी काय केलं, पुढाकार घेतला. त्यांना पुरस्कार पण त्यातून देण्यात आला. म्हणजे हे पण एक काय होतं की कम्युनिटी ऑर्गनायझेशन्स आपल्याला म्हणता येते की समस्येची समुदायाची नीड काय आहे, समाजाची नीड काय आहे आणि त्या समाजाच्या नीडवर काम करणं म्हणजेच आपलं संशोधन काय करू शकतं, इफेक्टिव्ह ठरू शकतं. त्यानंतर बघा, अ डायरेक्टर ऑफ द स्पेशल स्कूल फॉर मेंटली रिटार्डेड चाइल्ड want to know whether group therapy is as an effective individual therapy in increasing adaptability of the mentally retarded children. बरोबर आहे. आता चाइल्ड संदर्भात आपल्याला काही जर रिसर्च करायचं असेल तर त्यांच्या वेगवेगळ्या थेरपीज असतात. बरोबर आहे. जसं आपण एक चित्रकला, त्यांच्यावर जर अन्याय अत्याचार झाला असेल तर आपण एक चित्रकलेच्या माध्यमातून त्यांना सांगू शकतो किंवा वेगवेगळे असं थेरपीज दिलेले असतात. त्या माध्यमातून आपल्याला काय करता येत की त्यांच्यावर झालेले अन्याय अत्याचार कोणत्या प्रकारचे आहे, म्हणजे लैंगिक अत्याचार झालेले आहे की आर्थिक शोषण झालेलं आहे की आईवडिलांकडून काही त्यांना त्रास आहे, असतात ना काही काही मुलांना सावत्राई वगैरे असते, त्यांचा पण वेगळा त्रास असतो. तर अशा काही बाबी आहेत, तर वेगवेगळ्या थेरपीच्या माध्यमातून आपल्याला ते संशोधनाअंती ह्या बाबी कळून येतात. त्यानंतर बघा, अ सोशल वर्क ॲडमिनिस्ट्रेटर इज अ कन्सर्न अबाउट इफेक्टिव्हनेस ऑफ द इम्प्लिमेंटेशन ऑफ द न्यू प्रोग्राम लॉन्च. आपल्याला काय करता येतं की एक समाज कार्यकर्ता म्हणून रिसर्च केल्याच्या नंतर कम्युनिटीमध्ये काही जर इश्यूज असेल, एक ॲडमिनिस्ट्रेशनच्या लेवलवर आपल्याला कोणतं कार्य करता येतं, वेगवेगळे प्रोग्राम्स आपल्याला पार पाडता येतं आणि त्या अंतर्गत आपल्याला काय करता येतं, एक संशोधन करता येतं. आता आपण जे 2-3 दिवस झाले जे उदाहरण पाहत आहे की शेतकऱ्यांच्या फवारणीचं जे काही आहे त्यांच्यावर त्यांना जर विषबाधा जर होत असेल तर अशा वेळेस आपण लोकप्रशासनाअंतर्गत एक चांगल्या व्यक्तीची, ज्या व्यक्तीने त्यामध्ये तज्ज्ञ आहे, बरोबर आहे, त्या व्यक्तीचा त्यामध्ये अभ्यास झालेला आहे, त्या व्यक्तीची निवड करू शकतो आणि प्रोग्राम ऑर्गनाईज करून त्या व्यक्तीला त्या कम्युनिटीमध्ये जाऊन आपण काय करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. म्हणजे आपल्याला त्यांची नीड काय आहे, ती नीड असेसमेंट झाल्याच्या नंतर ह्या बाबी आपल्याला करता येतं. आता बघा, डेफिनेशन ऑफ द सोशल वर्क रिसर्च. आपल्या सामाजिक कार्यामध्ये, सामाजिक कार्य संशोधनामध्ये व्याख्या आहे, ते व्याख्या आपण पाहूया की ह्या जे बाबी आहे यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे की एक ते की सोशल वर्क काय, एक सिस्टमॅटिक पद्धत आहे, एक सायंटिफिक मेथड आहे, विविध व्हेरिएबल्सचा त्यामध्ये वापर केला जातो. व्हेरिएबल्सचा वापर केला जात असताना काही हायपोथेसिस असतात. बरोबर आहे. हायपोथेसिसला वेगवेगळे शब्द आहेत, ते पण आपल्याला माहिती असले पाहिजे. पेपरमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारच्या हायपोथेसिसला शब्द वापरल्या जाते. त्याला गृहीतकृत्य पण म्हटलं जाते, त्याला अभिनव असं काहीतरी एक शब्द आहे. ते पण एक शब्द आहे, ते पण लक्षात ठेवायचा पेपरमध्ये. दोन्ही पण कधी पण कोणते वापरल्या जाऊ शकतो. अशा वेळेस इंग्लिश व्हर्जनचा वापर करायचा. सोशल वर्कर क्लायंटशी कशा पद्धतीनं, इंडिव्हिज्युअल कशा पद्धतीने त्याच्याशी वागायला पाहिजे, ग्रुपशी कशा पद्धतीनं वागायला पाहिजे आणि कम्युनिटीमध्ये जाऊन त्यांनी कशा पद्धतीनं रिसर्च केलं पाहिजे, या संदर्भात या पॅराग्राफ्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. बरोबर आहे. हे सायंटिफिक मेथड आहे, टेक्निक्स आहे, वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून आपल्याला काय करायचं असतं, रिसर्च करायचा असतं. बरोबर आहे. की एखाद्या येणारा क्लायंट जर त्याची जर प्रॉब्लेम्स आपल्याला जर शेअर करत नसेल, आपण त्याच्यावर रिसर्च करू शकणार नाही. मग आपल्याला वेगवेगळ्या टेक्निक्सचा वापर करावा लागतो. जसं आपण रेकॉर्डिंग आहे किंवा त्या व्यक्तीला चांगला आपल्या विश्वासात घेऊन. सर्वात महत्त्वाचं तर सोशल वर्करचं काम असतं की आपल्याला गुप्तता जे म्हणतो, प्रायव्हसी आपण ठेवणार आहे हे त्याला सांगणं गरजेचं असतं. तर आपली जी एखादी प्रॉब्लेम असताना आपल्याला असं वाटत नाही ना की आपण आपली प्रॉब्लेम तुम्हाला माहीत व्हावं, तुमची प्रॉब्लेम त्यांना माहीत व्हावं, असं कोणाला सगळ्यांना माहिती व्हावं असं कोणाला वाटत नसतं. म्हणून एखाद्या क्लायंटला किंवा एखाद्या कम्युनिटीमध्ये गेल्याच्या नंतर आपण कोणाला त्यांची माहिती सांगणार नाही किंवा एक्सप्लोज करणार नाही, असं त्यांना सांगणं काय असतं, गरजेचं असतं. त्यानंतर बघा, हे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या व्याख्या आपल्या, आणि ह्या पण तुम्ही नोट करून घ्या, कारण की हे एक रिसर्चचं एक म्हणजे एक व्यापक दृष्टिकोनातून तो रिसर्च झाला. पण समाजकार्यामधला जो काही रिसर्च असतो त्यावर आपल्याला या शास्त्रज्ञावर पण काय असतात, प्रश्न असतात. त्यामध्ये बघा, अकॉर्डिंग टू वेबस्टर यांनी काय सांगितलं आहे की सोशल वर्क रिसर्च इज अ स्टडीज इन्क्वायरी usually critical and enhancing investigation or experimental having for its aim the reason of the accepted conclusion in the light of newly accepted fact. बरोबर आहे. नवीन तथ्याचा काय होतं, या संशोधनामधून आपल्याला शोध लागतो. आपण काय करतो, एक क्रिटिकल पद्धतीने, एक तर्कसंगत पद्धतीने, एक अनुभवाच्या आधारावर किंवा एक सायंटिफिक पद्धतीने काय केलं जातं, आपण संशोधन करत असतो. अकॉर्डिंग टू वेबस्टर, इन्व्हेस्टिगेशन हा शब्द यामध्ये महत्त्वाचा आहे आणि एक्सपेरिमेंटल पण हा शब्द पण याचं काय आहे, महत्त्वाचा आहे. वेबस्टरची व्याख्या आल्याच्या नंतर आपल्याला यावर म्हणजे एक इन्क्वायरी केल्या जातो, एक चौकशी अंती आपल्याला माहिती पडतं. एक क्रिटिकल आहे, जे टीकात्मक काही बाबी आहे,
त्यानंतर आपण इन्व्हेस्टिगेशन आहे म्हणजे एक चौकशी म्हणू शकतो, एक्सपेरिमेंटच्या आधारे काय करू शकतो, आपल्याला नवीन फॅक्ट्सची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळतात. हे झालं अकॉर्डिंग टू वेबस्टर. त्यामध्ये फक्त एवढंच लिहून घ्यायचं, इन्व्हेस्टिगेशन सांगितलेलं आहे, एक्सपेरिमेंट सांगितलेलं आहे, आणि एक हे लिहून घ्यायचं की न्यूली ॲक्सेप्टेड फॅक्ट म्हणजे नवीन तथ्याचा काय मध्ये त्यामध्ये शोध लागता येतो. हे सांगितलेले आहे अकॉर्डिंग टू वेबस्टर. ऑनलाईन वाले स्टुडंट तुम्ही पण लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. तुम्हाला मराठीत स्टडी करायला आवडते की इंग्लिशमध्ये? मराठीत आहे ना. आपल्यापाशी मराठीमध्ये आहे बरेच काय म्हणते नोट्स वगैरे अवेलेबल आहे, पण आपल्याला अकॅडमीकडून असं आहे की इंग्लिशमध्ये प्रेझेंट करा. नाही तर माझ्याकडे सगळं मराठीतलंच आहे, कारण की आपली बॅच जास्तीत जास्त नेटवर काम करते ना, म्हणून. पण ठीक आहे, असं डोळ्या खालून गेल्याच्या नंतर कमीत कमी तेवढं आठवते तरी की आपण ते वाचलं होतं कुठंतरी. दिसत नाही आहे? दिसत आहे तुम्हाला? हां, शिकवतात इंग्लिशमधून जास्त. ओके. ओके. तुम्हाला काय वाटते, आपण इंग्लिशमध्ये जास्त शिकायला पाहिजे? हां. हां, हां. तेच. म्हणजे आता कसं होतं, की आपल्याला आपली मातृभाषा मराठी असल्यावर आपल्याला जास्त ऐकल्याच्या नंतर मराठीच चांगलं डोक्यात राहतं. पण हे कसं म्हणजे इंग्लिश अशी लँग्वेज आहे, की आपल्याला ते ठीक आहे थोडं डोळ्याखालून गेल्याच्या नंतर आपल्याला नेटला त्याचं कामी पण पडतं. असं पण आहे. आधीचे पण सर चांगले होते. अकॉर्डिंग टू जिनिव्हन्स डब्ल्यू कार्टर कार्टर आता त्यांनी काय सांगितलेली व्याख्या आहे बघा. सोशल वर्क रिसर्च इज द सिस्टमॅटिक critical investigations of questions in the social welfare field with the purpose of yielding answer to problem of social work and of existing and generalized social work knowledge and concept. म्हणजेच आपल्याला तेच सांगितलेलं आहे की संशोधनाची व्याख्या असताना एक सिस्टमॅटिक मेथड आहे, एक सायंटिफिक पद्धत आहे, त्यातून एक नवीन तथ्याचा शोध काढला जातो, एक क्रिटिकल टीकात्मक पद्धतीवर काय केलं जातं, अभ्यास केला जातं. हेच आपल्याला संशोधनामध्ये सांगितलेलं आहे. आणि आपण काय करत असतो, अनेक बाबीचा अभ्यास केल्याच्या नंतर एक जनरलाइज म्हणजे सामान्यीकरण त्याला करत असतो, बरोबर आहे. म्हणजे अनेक गोष्टीचा एक डेटा कलेक्ट केल्यानंतर आपल्याला जेव्हा एक सारणीचं जेव्हा आपल्याला करावं लागते ना, त्या सारणीमध्ये आपण जनरलाइज बाबीचा पण काय करत असतो, उल्लेख करत असतो. आणि न्यू नॉलेज आणि न्यू कन्सेप्ट त्यामध्ये आपल्याला उदयास आलेला दिसतात. अकॉर्डिंग टू मॅकडोनल्ड त्यांनी काय सांगितलेलं आहे की रिसर्च इज अ सोशल वर्क मे बी अंडरटेकन टू impasses those questions which are encountered in social work practice or in planning or administrator social work services which are soluble through research and which are appropriate for investigations under social work auspicious. बरोबर आहे. यामध्ये जास्तीत जास्त कशावर इन्व्हेस्टिगेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे, आपण कशा पद्धतीने शोध लावला पाहिजे आणि संशोधन कशा पद्धतीने केलं पाहिजे, एक नियोजन कशा पद्धतीने संशोधनामध्ये नियोजनाची काय भूमिका आहे हे पण यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा नेचर ऑफ सोशल वर्क रिसर्च, सामाजिक संशोधनाचं स्वरूप कसं असायला पाहिजे ते आता आपण पाहूया.
हे बघा, इट द सोशल वर्क रिसर्च बिगिन्स विथ द प्रॅक्टिकल प्रॉब्लेम अँड इट्स ऑब्जेक्टिव्ह. बरोबर आहे. आपली समस्या काय असायला पाहिजे, प्रॅक्टिकल असायला पाहिजे. बरोबर आहे. ते आपल्याला कुठेतरी वाटते म्हणून नाही, तर ती गोष्ट अस्तित्वात असायला पाहिजे. नाहीतर आपण जे भूतकाळात झालेल्या गोष्टी आहे किंवा ह्या गोष्टीवर न करता आपण काय अस्तित्वात असणाऱ्या गोष्टीवर किंवा प्रॅक्टिकल वास्तविकतावादावर जास्तीत जास्त काय करायला पाहिजे, फोकस करायला पाहिजे. आणि त्या उद्देशाने काय करायला पाहिजे, आपण ऑब्जेक्ट फ्रेम करायला पाहिजे. इट्स टू प्रोड्यूस नॉलेज दॅट कॅन बी पुट टू यूज इन प्लॅनिंग और कॅरिंग और सोशल वर्क प्रोग्राम. म्हणजेच काय करायचं आहे, ही जी काही आपण समस्या घेतली आहे त्या समस्यावर आपल्याला काम करत असताना विशिष्ट आपल्याकडे नॉलेज असलं पाहिजे. ती समस्या सॉल्व्ह करण्याकरता किंवा ती समस्या आपण जी घेतलेली आहे त्यासाठी विशिष्ट असं प्लॅनिंग आपण करायला पाहिजे. इट मे बी डिफाईन ॲज अ सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन्स इंडेड टू अवेलेबल नॉलेज इन अ फॉर्म दॅट इज द कम्युनिकेबल अँड व्हेरिएबल्स. आपल्याला काय करायचं आहे, जी काही आपण समस्या घेतली आहे त्या अनेक लोकांशी आपल्याला कम्युनिकेशन करायचं आहे. आणि कम्युनिकेशन करून आपण जे काही व्हेरिएबल्स घेतलेले आहे त्या व्हेरिएबल्सला आपण चल असं म्हणतो मराठीमध्ये. त्या चल्सला घेऊन आपण काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. दोन्ही गोष्टीचा काही संबंध आहे किंवा नाही. आता फॉर एक्झाम्पल एखादी TB पेशंट आहे आणि ते डिप्रेशन आहे, या दोन गोष्टीचा काही संबंध आहे का, हे आपण व्हेरिएबल्स त्याला आपण म्हणतो हे शोधणं गरजेचं आहे. लठ्ठपणा आहे आणि डिप्रेशन्स आहे, या दोन गोष्टीचा कुठे संबंध आहे का, त्याला आपण व्हेरिएबल्स म्हणतो. ते पण इथं संशोधनामध्ये चेक करणं काय असतं, गरजेचं असतं. एक मुलगा शाळेमध्ये मागास आहे, म्हणजेच शैक्षणिक मागास आहे, तर ते कौटुंबिक परिस्थिती जबाबदार आहे की आर्थिक परिस्थिती जबाबदार आहे की कुठेतरी सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे, हे झाले व्हेरिएबल्स. हे चेक करणं आपल्याला संशोधनामध्ये काय असतं, गरजेचं असतं. हे आपण काय म्हणतो, सामाजिक संशोधनाचं एक स्वरूप कसं असायला पाहिजे ते आपण पाहिलेलं आहे. की समस्या जी आहे आपली, ही समस्या काय असायला पाहिजे, वास्तववादी असली पाहिजे, प्रॅक्टिकल असली पाहिजे. आणि ती प्रॅक्टिकल असल्यावर आपल्याला त्याच्यावर काय करतं, चांगल्या पद्धतीनं काम करणं, त्यावर त्याचे नियोजन व्यवस्थित पद्धतीने करणं गरजेचं असतं. हे झालं सामाजिक संशोधनाचं नेचर. आता फीचर ऑफ द सोशल वर्क रिसर्च, याचे फीचर्स काय असायला पाहिजे ते आपण आता पाहूया. प्रोसेस वेगळी आहे आणि त्याचे स्टेप जे आहे ते वेगळे आहेत संशोधनाच्या. आपण ते समोर पाहूया. त्या दोनमध्ये आधी मला रीड करताना वाटत होतं की ते एकच आहे. ते काय आहे, फीचर ऑफ द सोशल वर्क रिसर्च. सोशल वर्क रिसर्च इज अप्लाइड रिसर्च. बरोबर आहे. समाज कार्य संशोधन काय आहे, अप्लाइड केल्या जातं. बरोबर आहे. समाजातील लोकांवर जर आपण रिसर्च करत असेल, संशोधन करत असेल, तर ऑब्व्हियसली ते काय आहे, एक अप्लाइड बेस आहे. बरोबर. की आपण एक वाचला, आपण जे थेअरी वाचतो, जे संशोधन करतो की एक समस्या असली पाहिजे, व्हेरिएबल्स असले पाहिजे, हायपोथेसिस असले पाहिजे, ऑब्जेक्ट असले पाहिजे, हे आपण रिसर्च केल्याच्या नंतर आपण त्या समाजामध्ये अप्लाइड होते किंवा नाही ते पण आपण काय करत असतो, चेक करत असतो. बघा, इट मे बी ॲड्रेस टू प्रॉब्लेम ऑफ वेरिंग डिग्री ऑफ जनरलिटी. म्हणजेच जे काही आपण तथ्य गोळा केलेले आहे त्याचं आपण सामान्यीकरण यामध्ये करत असतो. ते पण एक समाजकार्य संशोधनाची एक विशिष्ट अशी एक पायरी आहे, आपल्याला ते नंतर पाहायचं आहे. इट हॅज बीन वेल सेड that information is the inner knowledge. The point at which basic research end and operational research begin is index. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, यातून जे काही नवीन नॉलेज आहे, एक नवीन नॉलेज आहे किंवा इन्फॉर्मेशन नवीन यातून आपल्याला वेगवेगळ्या रिसर्चमधून काय होत असतं, प्राप्त होत असतं. त्यानंतर बघा, द फंक्शन ऑफ द सोशल वर्क रिसर्च इज टू प्रोड्यूस युजफुल नॉलेज. बरोबर आहे. जे सामाजिक संशोधनाचं महत्त्वाचं कार्य काय आहे, ते यातून एक युजफुल म्हणजे महत्त्वपूर्ण आणि एक आपल्या उपयोगीचं असणारं नॉलेज यातून आपल्याला उत्पन्न होतं. आणि द फंक्शन मे बी डिस्चेंज सिक्वेन्सली. आणि त्याचा एक विशिष्ट असा काय असतं, सिक्वेन्स असतं. रिसर्च करत असताना आपल्याला एक विशिष्ट सिस्टमॅटिक पद्धतीने आणि एक सिक्वेन्सली आपल्याला तिथं जावं लागतं. द फंक्शन ऑफ द सोशल वर्क रिसर्च मे बी कन्सिव्ह टू इन्क्लूड प्रोडक्शन्स ऑफ नॉलेज अँड डिफरंट सॉर्ट. त्यानंतर बघा, प्रोसेस ऑफ सोशल वर्क रिसर्च. आता सामाजिक संशोधनाची प्रक्रिया काय आहे ते आता आपण पाहूया. त्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये काय करायचं आहे आपल्याला, की आयडेंटिफिकेशन ऑफ द प्रॉब्लेम. म्हणजेच आपली समस्या काय आहे, समस्याचा आपल्याला ओळख, समस्या सूत्रण म्हणता येईल किंवा समस्येची ओळख करून घेणं काय असतं, पहिलं सुरुवातीला गरजेचं असतं. ही झाली आपली सामाजिक संशोधनाची पहिली प्रोसेस झाली. प्रोसेस वेगळे आहे आणि स्टेप थोड्याशा कसं लेंदी म्हणजे जास्त सांगितलेले आहे आणि यामध्ये थोडंफार शॉर्टकट्समध्ये सांगितलेलं आहे प्रोसेसमध्ये. आता आपण जे आपण पाहिलं आहे त्याच्यामध्ये एखादी व्याख्या विचारली तर विचारली एखाद्या संशोधन करतेची, पण बाकी जास्तीत जास्त स्टेप जे आहे त्याच्यावर फोकस केले जाते. एक
ऑनलाईन स्टुडंट तुम्ही लिहित आहात का? येस आणि नाही आन्सर द्या. ऑनलाईन स्टुडंट सुरू करून निघून गेले वाटते. ओके, लिहित आहे. लिहा. समजत आहे की नाही? गौरव सर रायटिंग करत आहे. ओके ओके, करा. समजत आहे ना पण? ओके, ठीक आहे. बरोबर लिहिलं. आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम. समस्येची काय करायची, आपल्याला ओळख करायची. त्या समस्येची ओळख करत असताना आपल्याला सुरुवातीला साहित्याचं परीक्षण करावं लागतं. नाहीतर आपल्याच मनानं आपण कोणताही विषय घेऊन चालत नाही. बरोबर आहे की आधी त्याबद्दल काही अभ्यास झालेला आहे का, विविध न्यूजपेपर रीड करावं लागतं, विविध जे झालेले काही रिसर्च पेपर आहेत ते रीड करावं लागतं, विविध थेसिस सॉरी जे थेसिस झालेले आहेत ते पण आपल्याला काय करावं लागतं, रीड करावं लागतं. आणि त्या अंतर्गत आपल्याला कळतं की आपण काय विषय कोणता घ्यायला पाहिजे. आता तुम्ही MSW मध्ये रिसर्च केलंच असेल, बरोबर आहे. तुम्ही सब्जेक्ट कोणता घेतला होता? म्हणजे तुमचे प्रॉब्लेम जनरल. ओके, चांगलं पण. हां, डेझर्टेशन असते. तुम्ही कोणता घेतला होता? तुमचा सब्जेक्ट हां, त्याच्यावर तुम्हाला मिळाले का पण इन्फॉर्मेशन? प्री मॅरेजबद्दल मिळून जाते. आफ्टर मॅरेजचा विषय आता बरंच आहे ना प्री मॅरेज. सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण आहे. चांगलं आहे ते. म्हणजे मग बस एक महिला सक्षमीकरण एवढंच टॉपिक होतं का, म्हणजे टायटल होतं का? ओके, हां तेच. आणि प्राचीन जे म्हणजे तुलनात्मक अभ्यास केला तुम्ही की पूर्वीच्या स्थितीमध्ये सध्या स्थितीमध्ये काय सिच्युएशन आहे. बरोबर आहे. माझा पण अभ्यास तसाच होता, पण आता तेव्हा मला काही कळलं नाही. जेव्हा सुरुवातीला आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळत नाही की आपण व्हेरिएबल्स तेवढे घ्यायला नव्हते पाहिजे. आता मी धनगर समाजातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आणि त्यासोबतच शैक्षणिक परिस्थितीचा पण अभ्यास, म्हणजे एवढे मोठे व्हेरिएबल्स घेऊन घेतले त्यात की अभ्यास करताना थोडं मला क्रिटिकल पण गेलं. पण त्यात जर मी केवळ आर्थिक किंवा एक सामाजिक दोनच जर बाबी घेतल्या असतात तर अभ्यास चांगल्या पद्धतीने एक सूक्ष्म लेवलवर झाला असता. पण ते मला अभ्यास झाल्याच्या नंतर कळलं. आता जेव्हा आपण एखादी PhD लेवलवरची थेसिस वगैरे करू तेव्हा आपल्याला ते चांगल्या पद्धतीने त्यातच अभ्यास करायचा. आता ज्या काही गोष्टी आधी केलेल्या आहे ना त्यावरच अभ्यास करायला परवडते आणि एकदम सूक्ष्म मायक्रो पद्धतीचा अभ्यास करून आपल्याला निष्कर्ष काढता येतं. आता माझ्यातून जे काही आउटपुट निघालं की मी एवढा व्हेरिएबल्स घेतले, सामाजिक पण घेतला, आर्थिक पण घेतला, राजकीय पण घेतला आणि शैक्षणिक पण घेतला. आणि सोबतच त्यात त्यांच्या पारंपरिक जे व्यवसाय आहे ज्यांचा धनगर समाजाचा मेंढपाळ हा व्यवसाय असतो त्यांचा पारंपरिक, तर ते सध्या सुरू आहे किंवा नाही आहे, म्हणजे त्यांच्या अनुवांशिकतेनुसार ते कार्य करत आहे किंवा नाही, म्हणजे एवढा डिटेल्स अभ्यास मी केला. पण एवढे व्हेरिएबल्स करून एवढं काही आउटपुट निघालं नाही. बरोबर, म्हणजे ते कसं आपल्याला MSW करावं लागतं म्हणून आपण करतो. पण आता थेसिस करताना मी हा डोळ्यासमोर विचार ठेवून की यातील दोनच व्हेरिएबल्स घेईल. बरोबर आहे. कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून ते लोक पुढे गेले आहेत किंवा नाही, किंवा आर्थिक दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये सक्षमीकरण झालं आहे किंवा नाही. आता त्यांच्याकडे मेंढपाळ हा व्यवसाय होता, बरोबर आहे. आता तुम्ही काही दिवसाच्या आधी गोष्ट ऐकली असेल की मेंढपाळाचा मुलगा PSI झाला, IPS झाला, बरोबर आहे. म्हणजे हे कुठे एक परिवर्तन आहे, बरोबर आहे. तर ते त्यांच्या न्यूज वेगवेगळ्या स्टोरीज पण आहे. त्यांनी सांगितलं की मी म्हणजे मेंढ्या पाडता पाडतात झालो किंवा नाही झालो, ते एक वेगळी हिस्ट्री असते. पण काय म्हणते त्याला आपण सांगू शकतो की मीडियावाले जास्त फोकसमध्ये आणून ते करतात. तर मग आपल्याला सांगायचं काय आहे की आपण आता याच्यानंतर एखादं आपल्याला काय कळलं आहे की मागं जे काही आपण गोष्टी केलेल्या आहेत, ज्या काही चुका केलेल्या आहेत, त्या आता याच्यानंतर आपल्याला करायच्या नाही. आता संशोधन करत असताना आपण 2 किंवा 3 व्हेरिएबल्स घ्यायचे आणि त्यावर सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास करायचा. आणि त्या अभ्यासाअंतर्गत जर एखादा चांगल्या गोष्टीचा शोध लागला की ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या ते लोक अजूनही मागासलेले आहे, पारंपरिकदृष्ट्या जे असणारा त्यांचा व्यवसाय आहे त्या व्यवसायापासून ते दूर गेलेले आहे. आता ऑब्व्हियसली त्यापासून दूर नाही गेले तरी चालेल, कारण की लोकरीचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. मेंढ्यापासून अनेक काही उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. ते जर त्यांचं जिवंत तो जर व्यवसाय जिवंत राहिला तर आपल्याला आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने राहू शकते. म्हणून आपल्याला लक्षात येतं की हे पण गोष्टीचा आपल्याला इथं अभ्यास करणं काय असं गरजेचं ठरतं. असे वेगवेगळे सब्जेक्ट आपल्याला सांगता येतात. मग तुम्ही काय कॉमन केलाय का महिला सक्षमीकरण, आणि तुम्ही कॉमन केला होता का?
वेगळं होतं. तुम्ही सक्षमीकरणावर होतं तुमचं तुमचं तुलनात्मक दृष्टिकोनातून होतं. हो का? जे दूध कामगाराचा ज्वलंत समस्या आहे. हां. ते लोक देतात का इन्फॉर्मेशन? ते अवेलेबल असतात का? तुम्हाला म्हणजे जो काही डेटा कलेक्शनची जे नमुना निवड पद्धत आहे तर ते गैरसंभवताच घ्यावं लागलं असेल की जसं स्नोबॉल पद्धत आहे. बरोबर आहे ना? हां, सरळ म्हणजे असं नाही ना, की त्यात मी आपल्याला जाऊ किती लोकांचा डेटा कलेक्ट करतात असं नाही. तर स्नोबॉलमध्ये जे वाटेल जे भेटले ते घ्यायचं आणि निघून यायचं. असंच केलं असेल ना? सेम माझं मी पण तेच घेतलंय. गैरसंभाव्यता जे की आपण नमुना निवड करतो ना, तर तेव्हा ते इफेक्टिव्ह नसतं. एवढं एवढं इफेक्टिव्ह नसतं. कारण की आपण काय करतो, स्पेसिफिक एरियाचा अभ्यास केला जात नाही. कुठलीही व्यक्ती घेऊन आपण काय करतो त्याचा अभ्यास करतो. आता हे धनगर समाजातील मेंढपाळ लोकांचं पण तेच सिच्युएशन की ते कुठेही त्यांचं आपलं बिराड जे असते कुठेही घेऊन ते कुठेही पण काय करतात वास्तव्य करतात. अशा वेळेस त्यांची विशिष्ट ठिकाणी माहिती मिळतच नाही की ग्रामपंचायतला हां, ते स्टेबल नसतात ना, कुठंच त्यांची ग्रामपंचायतला तेवढी नोंद नसते. त्यांच्यामध्ये मी आणखी हे पण विसरले तुम्हाला सांगते, की त्यांच्या कागदपत्रांचे पण काही नोंदी नसतात. म्हणजे त्यांना जर एखादा आता हे मिळवायचं असेल, राशन मिळायचं असेल, त्यांना राशन मिळण्यास अडचणी असतात. त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसतात. अशा अनेक सिच्युएशन पण त्यांच्यामध्ये असतात. म्हणजे असं रिसर्च अंतर्गत आपल्याला ह्या पण बाबी मिळून जाते. पण आजच्या स्थितीमध्ये त्यांच्याकडे अनेक घरं आहे, पण त्या घरामध्ये लोकं पण नाही आहे. म्हणजे ते घरं बांधून ठेवलेली आहेत त्यांनी, पण ते राहतात कुठं बिराडावरच राहतात. म्हणजे आजची अशी सिच्युएशन आहे. आणि मग कागदपत्राच्या अभावी त्यांना अनेक गोष्टीपासून किंवा अनेक लाभापासून काय करावं लागतं, मुकावं लागतं. अशा पण काही गोष्टी आपल्याला संशोधनाअंतर्गत पाहायला मिळते. नीड असेसमेंट आता काय आता नीड असेसमेंट काय करायची आपल्याला की गरज काय आहे समाजाची गरज काय आहे ते समाजाची गरज ओळखूनच आपल्याला संशोधनाचा विषय घ्यायचा आहे की जेणेकरून आता जे विषय घेतला तो विषय खरंच गरजेचा आहे आणि यातून जर आपल्याला लक्षात आलं की कुठंतरी धनगर समाजातील लोक मेंढपाळ म्हणजे व्यवसाय कुठेतरी पारंपरिक व्यवसाय त्यापासून दूर गेलेले आहे आर्थिकदृष्ट्या कुठेतरी असक्षम आहे तर यासाठी काय करू शकतं मग आता महाज्योतीसारखी योजना आहे की त्यांना शैक्षणिकदृष्ट्या पुरवठा करू शकतो मेंढपाळासाठी जे त्यांचा जे व्यवसाय आहे पारंपरिक व्यवसाय त्या पारंपरिक व्यवसायाला कुठेतरी उत्तेजना देण्यासाठी त्यांना सूक्ष्म लघु मध्यम अशा पद्धतीचे कर्ज उपलब्ध करून देऊ शकते म्हणजे शासनाला त्याचा आधार होतं शासनाला पण माहिती पडतं का हा घटक कुठेतरी मागासलेला आहे आणि त्या घटकाला समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण जे केलेला रिसर्च असतो ते उपयोगी ठरतं म्हणजे एकंदरीत धनगर समाजाचं एक कल्याण होतं बरोबर एकंदरीत शासनाला पण काही गोष्टी लक्षात येतं की आपण या समाजावर कार्य करणं गरजेचं आहे ही गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतं म्हणजे नीड असेसमेंट करणं पण एक समाज कार्यकर्त्याचं एक महत्त्वाचं कार्य आहे आणि सोबतच ते आपल्याला एक समाज कार्याची काय एक प्रक्रिया समाज कार्य संशोधनाची एक काय आहे प्रक्रिया आहे सिलेक्शन ऑफ द सोशल वर्क रिसर्च डिझाईन तर सामाजिक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा असतो जो आराखडा संशोधनाचा आराखडा असल्याशिवाय एक फ्रेमवर्क आपण त्याला म्हणतो जर आराखडाच नसेल तर आपल्याला संशोधन करण्याचा सोयीस्कर होणार नाही आपण वर्णनात्मक पद्धतीने करणार आहे संशोधन की क्वालिटेटिव्ह करणार आहे क्वांटिटेटिव्ह करणार आहे किंवा वेगवेगळे ऑब्झर्वेशनल रिसर्च आहे असे वेगवेगळे प्रकार आहे वन टाइम रिसर्च आहे किंवा आपण त्याला लॉंगिट्युडल रिसर्च आहे वेगवेगळे प्रकारचे आपण आराखडे आहे त्यापैकी आपण कोणता आराखडा निवडणार आहे ते पण आराखड्याचं आपल्याला स्पेशल डिस्कस करणं काय आहे गरजेचं आहे त्यानंतर बघा प्री इंटरव्हेन्शन मेजरमेंट बरोबर आहे हे जे काही पूर्वी तर आपण रिसर्च करण्याच्या आधी काय करावं लागतं मेजरमेंट घ्यावं लागतं नमुना निवडावा लागतं की आपण कोणत्या एरियामध्ये जाऊन कोणत्या ठिकाणी काय करणार आहे कार्य करणार आहे त्यानंतर बघा इंटरव्हेन्शन्स आहे पोस्ट इंटरव्हेन्शन मेजरमेंट आहे आणि इन्फरन्स आहे या सगळ्या बाबी काय आहे याच्या आपल्या सोशल वर्क रिसर्चच्या प्रोसेस आहे त्यानंतर बघा स्कोप ऑफ सोशल वर्क रिसर्च सामाजिक संशोधनाला काय आहे मोठ्या प्रमाणात व्याप्ती त्याची एक मोठी आहे आणि स्कोप पण खूप मोठ्या प्रमाणात आहे जसं आपल्या समाजकार्यामध्ये आपण MSW केल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी जॉबची ऑपॉर्च्युनिटी असू शकते बरोबर आहे की ते आपल्या स्किलवर डिपेंड करते की आपण आपल्याकडे जर जास्त स्किल असेल तर आपल्याला कुठे पण काय मिळू शकतो जॉब मिळू शकतो बरोबर तर प्रत्येक सेक्टर असो प्रायव्हेट सेक्टर असो की गव्हर्नमेंट सेक्टर असो आपल्याला माहिती आहे की समाज कल्याण विभागामध्ये पण एक समाज कल्याण अधीक्षक असतं चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर असतं महिला विकास अधिकारी असतं त्यासाठी पण अधीक्षक आहे भोपाल आहे सोबतच वेगवेगळ्या संस्थेचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहे प्रोजेक्ट ऑफिसर आहे अशा वेगवेगळ्या पोस्ट आहे रिसर्चर म्हणून पोस्ट आहे सांख्यिकीय क्षेत्रात एक महत्त्वाची पोस्ट आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला MSWला स्कोप आहे पण आपल्याकडे जेवढे स्किल जास्त आपल्याला चांगलं रिपोर्ट रायटिंग करता येत असतं आपल्याला चांगली कन्सेप्ट नोट्स लिहिता येत असेल की जेणेकरून आपल्याला फंडिंग चांगल्या पद्धतीने मिळू शकेल चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन करता येत असेल लिडरशिप चांगल्या पद्धतीने करता येत असेल तर आपल्याला एक समाज कार्यकर्ता म्हणून आपल्याला समाजामध्ये अनेक प्रकारे काय आहे वाव आहे किंवा आपली व्याप्ती किंवा आपल्याला स्कोप पण मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये पाहूया आपण की काय सांगितलेलं आहे बघा
द बेस ऑफ सोशल वर्क प्रोफेशन इज सायंटिफिक दॅट कन्सिस्ट ऑफ द स्पेशल बॉडी नॉलेज. बरोबर आहे, म्हणजे तेच की समाजकार्य संशोधनामध्ये काय एक सायंटिफिक मेथडचा वापर केला जाते. आपण कोणत्याही गोष्टी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन ते मांडू शकत नाही. की आता मागं मागं असं पण ठरलं पाहिलं होतं की तुम्ही ऐकलं असेल की कुमारी मातेचा जो प्रश्न आहे मेळघाटामध्ये, तर मी असं वाचलं होतं की तिथे जे काही कामानिमित्त जाणारे जो तलाठी आहे, पटवारी आहे, बरोबर आहे, म्हणजे जे काही सर्वंट आहे, त्यांच्या थ्रू त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात आणि त्यामुळे कुमारी मातेचे प्रश्न पण निर्माण झालेले आहेत. पण हे जे काही गोष्टी आहे हे संशोधनाअंती जर ते लक्षात येत असेल तर ठीक. पण आपण स्वतःहून तिथं असं म्हणू शकणार नाही की घरी बसल्या कुठेतरी तिथे लोक येत असतात आणि ते एक ट्रायबल एरिया आहे आणि ट्रायबल लोक असल्यामुळे तो एक साधे भोळे असतात. बरोबर आहे, ते लवकरच काय कोणालाही लवकरच बळी पडतात आणि लाजाळू वृत्तीचे असतात. त्यामुळे त्यांच्यावर जर अन्याय अत्याचार झाले असेल तर ते आपण घरी बसून सांगू शकणार नाही. जर संशोधन झाल्याच्या नंतर आपल्याला कळलं की बाहेरील लोक त्यांच्या ठिकाणी जातात, त्यांच्या एरियामध्ये जातात आणि काय करतात तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात आणि अशा सिच्युएशनमधून कुमारी मातेचे काय प्रश्न निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. हे आपल्याला करून सगळ्या बाबी लक्षात येतं. त्यानंतर बघा टेस्टेड म्हणजे जे काही नॉलेज आहे ते नॉलेज पण काय केलं जातं, टेस्ट केलं जातं. जे काही आपण नॉलेज प्राप्त केलेलं आहे तर प्रत्यक्षात आपण जाऊन काय करत असतो तर फील्डमध्ये जाऊन ते चेक करतो, प्रश्नावलीच्या माध्यमातून करतो, इंटरव्ह्यूच्या माध्यमातून करतो किंवा अनेक माध्यमातून काय करत असतो की नॉलेज आपण टेस्ट करत असतो. हायपोथेटिकल नॉलेज, आपल्याकडे काही गोष्टी आपण घरीच राहून काही अजम्पशन्स करत असतो. बरोबर आहे, की असं झालं तर असं होत असेल, तिथं तसं असेल, हिमालयातून पाणी कसं पडत असेल, बर्फ वितळत असेल, असं घरी राहून काही गोष्टी आपण काय करत असतो, सांगत असतो. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात डेटा कलेक्ट करू तेव्हा आपल्याला ते हायपोथेसिसचे पण काय करावं लागते, पडताळणी करावी लागते. त्यानंतर बघा अँड अझम्पशन. इट हॅज अ सिग्निफिकंट रोल इन द ट्रान्सफॉर्मिंग द हायपोथेटिकल अँड assumptive knowledge to tested knowledge. It studies to establish, identify, and measure the need for services. It measures the services offered as they relate to the needs, the test case, and evaluated result of social work intervention. It lists the efficiency of the specific technique of offering services. It also study in methodology of social work. म्हणजे सामाजिक संशोधनामध्ये आपल्याला सांगता येतं की विविध जे टेक्निक्स आहे किंवा जे वेगवेगळ्या पद्धती आहे त्या पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला संशोधनाची ओळख करून घेणं, आयडेंटिफिकेशन करणं आणि त्याचा काय अभ्यास करणं आपल्याला इथं या स्कोप ऑफ सोशल वर्क रिसर्चमध्ये सांगता येतं. त्यानंतर बघा सोशल वर्क इज अ डायव्हर्स प्रोफेशन्स अँड इट पॉसिबल बोर्ड रिसर्च एरिया माइट बी. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, एक समाजकार्य संशोधन हे कशा पद्धतीने एक व्यवसाय कशा पद्धतीने म्हणू शकतो किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याकडे आपण कशा पद्धतीने पाहू शकतो ते इथं त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. तर बघा विविध क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये संशोधनाचं काय महत्त्व आहे, बरोबर आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कम्युनिटीचा जर विकास करायचा असेल, कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी रिसर्चचं काय आहे महत्त्वाचं काम आहे. ओके, गुड मॉर्निंग. हो, प्रेझेंट आहे. सोनाली मॅडम आहे, गौरव सर आहे, पवन सर आहे, मीनाक्षी मॅडम आहे प्रेझेंट. प्रेझेंट ती लागेल. प्रेझेंट पण आहे, त्यात अपडेट पण आहे, क्लिअर पण आहे. DME साठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या बॅचेस पण सुरू झाल्या, तुम्हाला माहिती असेल. न्यू करिअर फोरम, हां NSF, त्यांच्या बॅचेस चालू झाल्या. पण त्यात आपण जे अभ्यास केलेला आहे, तुम्ही BSW MSW रेग्युलर केलेला आहे का? तुम्ही सर रेग्युलर केलाय, रेग्युलर केला का नाही केला ना? हां, तुम्ही मॅडम तुम्ही नसेल केलं रेग्युलर.
तुम्ही केलं रेग्युलर? सेम मी पण रेग्युलर केलं, कारण की माझं पण BSW नाही झालेलं आहे. त्यामुळे मग करण्याचं कामच पडलं, कारण की BSWचं ऑलवेज जे सिलेबस आहे ते सगळं MSWला आहे. मग कोणाला करण्याची इच्छा पण राहत नाही, बरोबर. तर जर आपण जर आधी जर केलेलं असेल MSW वगैरे सगळं जर झालेलं असेल आणि ते जर आपण स्पेसिफिक जाऊन लेक्चर केले असेल तर मग आपल्याला ते इझी जातं. म्हणजे DMERचा जो सिलेबस आहे ना 40 मार्क्ससाठी, तर त्या सरांनी मी पाहिलेलं आहे त्यांचं. तर केस वर्क आहे, ग्रुप वर्क आहे, त्यांच्या टेस्ट पण असतात, कॉमन टेस्ट, जसं मराठी, इंग्लिश आणि GS आहे, आणि सोबतच आपल्याला मॅथ आणि रिझनिंग पण आहे. आणि 40 मार्कासाठी सेपरेट आपलं सोशल वर्क पण आहे. 40 मार्क्ससाठी आपण कवर करून घेऊ की ठीक आहे. केस वर्क आहे, ग्रुप वर्क आहे, त्याच्यावर जास्त प्रश्न हे होतात, फ्रेम होतात. सोशल रिसर्च आहे, सोबतच कम्युनिटी ऑर्गनायझेशन्स आहे. त्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये एकत्रित जर विचार केला ना तर एकच एक, आता तुम्हाला बोलताना वाटत असेल की मॅडम एकच गोष्ट रिपीट का करत आहे, तर केस वर्क असो, ग्रुप वर्क असो की याच्यामध्ये असो, सगळ्या याच्यात पायऱ्या वगैरे सेम आहे, प्रिन्सिपल सेम आहे, व्हॅल्यूज जे आहे सेम आहे. आपल्याला स्किल पण यूज करताना तेच यूज करावं लागतं. लिडरशिप असो की सोशल ॲक्शन असो की सोशल रिसर्च असो, यामध्ये लिडरशिप पण महत्त्वाची असते, बरोबर आहे. सोबत केसवर्कमध्ये पण लिडरशिप महत्त्वाची ठरते, ग्रुप वर्कमध्ये पण लिडरशिप महत्त्वाची ठरते. आणि त्यांचे एक प्रिन्सिपल ठरलेले आहे, स्किल ठरलेलं आहे, व्हॅल्यूज त्यांचे ठरलेले आहे, कोणी पुढाकार घ्यावं त्यांच्यामध्ये, अनुवांशिकतेने एखाद्या व्यक्तीकडे लिडरशिप येतं किंवा काय येतं, ह्या संपूर्ण बाबी काय ठरलेल्या आहे. म्हणजे आपला जो सिलेबस आहे हे एकमेकांशी रिलेटेडच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून एखादी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी काय करत असतो, आपल्या कानावर पडते. आपल्याला वाटते की हे एकच एक कसं काय चाललेलं आहे, पण त्याचा रिलेटेड त्या काय आहे गोष्टी आहेत. आता तुम्ही मला म्हटलं की पहिलं युनिट न घेता 5वं युनिट सुरू करा. मग मला सरांनी म्हटलं की मला काल बोलवलं ऑफिसमध्ये आणि सरांनी म्हटलं की तुम्ही पहिलं युनिट न घेता डायरेक्ट 5वं युनिट कसं काय घेता. पण जर मी म्हटलं सरांना की जर स्टुडंटची डिमांड असेल तर मग मला तिथूनच सुरू करावं लागेल. मग सर म्हणत होते की आता हे व्हिडिओ वगैरे यूट्यूबला वगैरे पण येणार आहे, असं सर म्हणत होते. म्हणून तुम्ही पहिलं युनिट सुरू करा. मी सरांना सांगितलं की त्यांची नीड ही आहे की त्यांच्या नीडवर काम करणं गरजेचं आहे, की त्यांना DMERचा पहिले एक्झामला फोकस करायचा आहे. हां, तर मग ते सगळं झाल्याच्या नंतर मग सरांनी हो म्हटलं, नाहीतर मला पहिलंच युनिट सुरू करायला काल सर सांगत होते जास्तीत जास्त फोकस पहिल्या युनिटवर करा, की त्या गोष्टी रिलेटेड असतात ना. पहिला आपला बेसच जर चांगला नसेल तर आपण काय, पण आपला बऱ्यापैकी बेस ठीक आहे की आपल्याला माहिती आहे सोशल वर्क म्हणजे काय, त्याची व्याप्ती काय आहे, कुठे कुठे काम केल्या जाते, त्याचे प्रिन्सिपल्स काय असतात, आणि पूर्वीच्या स्थितीमध्ये आजच्या स्थितीमध्ये कशा पद्धतीनं सोशल वर्क चेंज झालेला आहे, ह्या संपूर्ण बाबी आपल्याला माहिती आहे. पण आता जे ऑब्विसली आपण ज्यांनी ज्यांनी सोशल वर्क केलेलं आहे त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की नेमकं यामध्ये काय सांगितलेलं काही पण कमेंट देतात. तसं आपल्या मॅडम. ओके, थँक्यू गौरव सर. कंटिन्यू तुम्ही ऐका पण बरोबर, रोज लेक्चरला या. बघा त्यानंतर बघा कम्युनिटी डेव्हलपमेंट. म्हणजेच आपल्याला रिसर्च जे आहे हे आपण रिसर्च कशासाठी, कम्युनिटी समाजाच्या कार्यासाठी किंवा समाजाच्या विकासासाठी याची महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते रिसर्चची. कम्युनिटी हेल्थ इन्क्लुडिंग मेंटल हेल्थ, बरोबर आहे. आपल्याला कम्युनिटीचं हेल्थ, आरोग्य कशा पद्धतीचं आहे आणि त्या आरोग्यावरही आपल्याला काय करता येतं, काम करता येतं. आताची जर सिच्युएशन विचारात घेतली आपल्याला तर अनेक समस्या आहे, अनेक आरोग्याच्या काही प्रॉब्लेम्स आहेत. TB आहे, लठ्ठपणा आहे, डिप्रेशन्स आहे, मेंटल हेल्थ म्हणजे स्क्रिझोफेनिया जे आजार आहे हा आजार आहे, इल्युशन्स म्हणजे भ्रम आहे, अशा अनेक जे काही आजार आहे त्या आजाराला काय केलेलं आहे आपण, बळी पडलेला आहे. आणि यातून आपल्याला कम्युनिटीचे काय आरोग्यावरही काम करणं आणि हे गरजेचं ठरतं. त्यानंतर बघा आपण जेव्हा MSWला असताना काय केलेलं आहे, ग्रुप वर्क केलेला आहे. त्यामध्ये अनेक लोकांनी आमच्या कॉलेजमध्ये काय केलेलं आहे की TB हॉस्पिटल त्यांना देण्यात आलं आणि त्या TB हॉस्पिटलमध्ये त्यांना ग्रुप वर्क करायला सांगितलं. मग ते ग्रुप वर्क केल्याच्यानंतर त्यांना आता मला जर TB असेल तर तुम्हाला जर TB असेल तर आपण सांगायला पाहिजे की आपण म्हणजे जे काही केस वर्कर सॉरी सोशल ग्रुप वर्कर आहे तो सांगतो की तुमची जे प्रॉब्लेम आहे ते तुमचे प्रॉब्लेम नसून काय अनेकांचे प्रॉब्लेम आहे. अशा वेळेस काय होतं, अनेक लोकांना काय मिळतं, आधार मिळतं, बरोबर आहे. म्हणजेच आपल्या याचा काय कम्युनिटी हेल्थमध्ये याचा महत्त्वाचा रोल प्ले होतो. चाइल्ड वेलफेअर. आता
जे बालकांचं कल्याण आहे, हे बालकांचं कल्याण आपल्याला रिसर्चच्या माध्यमातून करता येतं. आता जसं पोक्सो ॲक्ट आहे, बरोबर आहे, 2012चा. हां, त्या पोक्सो ॲक्ट अंतर्गत आपल्याला माहिती आहे, की चाइल्डचं डेव्हलपमेंट याच्यातून कसं होऊ शकतं. तर अनेक लोकांचं सुरुवातीला काय व्हायचं, आता तिथं असं ठरलेलं नाही, 18 वर्षाची अट नाही, की 18 वर्षाच्या आतील जरी असेल, तरी ते बालक आहे. पण तरीही पण त्यांना काही करेक्शनल होममध्ये जाऊन त्यांनी जे गुन्हा केलेला आहे, आता तर 18 वर्षाच्या आतील असून सुद्धा मोठ्या लोकांसारखा गुन्हा विद्यार्थी करत आहे आपल्याला माहिती आहे. मग त्या पोक्सो ॲक्ट करण्यामागचा हाच उद्देश होता, की कुठेतरी क्रायटेरिया ते बसत नव्हतं. बालकांच्या याच्या सिच्युएशनमध्ये बसत होते, पण ते गुन्हा अशा सिच्युएशनमध्ये करत होते किंवा अशा एज एज नसताना पण म्हणजे मोठ्या लोकांचा प्रौढ व्यक्तीसारखे ते काय करत होते, गुन्हा करत होते. हां, अशासाठी काय केलेलं आहे आपण पोक्सो ॲक्ट केलेला आहे. आता चाइल्ड वेलफेअर करत असताना आपल्याला माहिती आहे, की सोशल पॉलिसी त्यांच्यासाठी पॉलिसी रन केल्या जाते. बालकांच्या काही विशिष्ट पॉलिसीज आहे. त्यांच्यासाठी स्कीम पण वेगवेगळ्या आहे, की त्यांना आपल्याला माहिती आहे शिक्षणासाठी मुलींसाठी जर विचार केला तर सावित्रीबाई फुले योजना आहे, की त्यांना काय प्रवास फ्रीमध्ये मिळतं. स्कॉलरशिपच्या योजना आहे. त्यासोबत विद्यार्थ्याला दत्तक घेण्याची पण शाळेअंतर्गत दत्तक घेतलं जातं. ₹1 त्यांना पर डे ₹1 त्यांना हे पण मिळतं. शाळेमध्येच काय मिळतं, स्कूल म्हणजे ड्रेस वगैरे युनिफॉर्म मिळतं, बुक्स मिळतं, की जेणेकरून त्यांना त्यांचा विकास व्हावा. घरची परिस्थिती जर आर्थिकदृष्ट्या जर ते व्यवस्थित नसेल, तर सरकारी शाळेमध्ये संपूर्ण गोष्टी मिळतात. म्हणजेच एकंदरीत त्यातून काय होतं, चाइल्ड वेलफेअर होतं. त्यानंतर बघा, वुमन वेलफेअर म्हणजेच महिलांचं जे काही वेलफेअर्स आहे, जे कल्याण आहे, ते आपल्याला सांगू शकतं, की आपण जे आताच काही दिवसापूर्वी 2024 मध्ये झालेलं नारी शक्ती विधेयक बिल, म्हणजे राजकारणामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढवण्यासाठी, म्हणजे एकंदरीत महिलांचं कल्याण करण्यासाठी आणि पूर्वीच्या तुलनेमध्ये सद्यस्थितीमध्ये महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे. तर कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण असं म्हणू शकत नाही, की ठीक आहे, महिला पैसे कमावत आहे, पण यांच्या जी-डी-पीमध्ये त्यांचा वाटा कुठेतरी कमी आहे. दरडोई उत्पन्न त्यांचं कुठेतरी कमी आहे. पण पूर्वीच्या स्थितीमध्ये जर विचार केला तर आजची स्थिती काय स्त्रियांची बेटर आहे. म्हणजे आपल्याला अभ्यास करताना आपण डायरेक्ट 100% चेंज झाला पाहिजे असं म्हणू शकत नाही. कारण कुठेतरी 1848 मध्ये केलेल्या गोष्टी, जे पुणे येथे महात्मा फुलेंनी काय केलेलं आहे, शाळा काढलेली आहे. त्या गोष्टी चेंजेस होण्यासाठी ते मुलगी घराच्या बाहेर पडण्यासाठी कितीतरी काळ जावा लागला. बरोबर आहे, कितीतरी शतके जावं लागले. त्यानंतर तो चेंज झाला. तर आज आपण एखादी गोष्टीला सुरुवात करत असू तर त्या गोष्टीला होण्यासाठी आणखी काहीतरी शतके लागणार आहे. तेव्हाच ते काय होणार आहे, सोशल चेंज होणार आहे. मग यासाठी आपल्याला माहिती आहे, की महिलांचं कल्याण करण्यासाठी पण वेगवेगळ्या योजना आपण आणलेल्या आहेत. जसं की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे. ही पण काय आहे, की महिलांचं कल्याण करण्यासाठीच आहे, की आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांची काळजी घेणं. अस्मिता नावाची योजना आहे, की त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स काय फ्रीमध्ये मिळू शकतो. आता बघा, एक सिक्कीम असं राज्य आहे आणि सिक्कीम म्हणजे तिथं काय केलेलं आहे, की त्यांच्या न्यायालयामध्ये याच्यामध्ये त्यांना सुट्टी दिल्या जातं म्हणजे पिरियड्सच्या काळामध्ये. आणखी 2-3 असे राज्य आहे, मी तुम्हाला ते उद्या कन्फर्म सांगतो. 3 त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो या एक्झाममध्ये, कारण करंट बेस दिलेला आहे, की सॅनिटरी नॅपकिनसाठी खर्च करण्यासाठी पैसे दिलेले आहे. मध्य प्रदेश आहे आय थिंक ते, आणि एक सिक्कीम आहे एक, आणि एक दुसरं राज्य आहे. असे 3 राज्य आहेत. त्या तिन्ही राज्यात त्यावेळेस तरी येऊ शकते, म्हणजे करंट आहे म्हणून ते मी उद्याच्या लेक्चरला तुम्हाला कन्फर्म सांगतो. त्यानंतर बघा, युथ वेलफेअर. आता युवकांचं वेलफेअर करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे, की वेगवेगळे काय दिल्या जातात, पुरस्कार पण दिल्या जातात. बरोबर आहे, की जेणेकरून त्यांना एक शारीरिक त्यांचा विकास व्हावा, क्रियात्मक त्यांना विकास व्हावा. बरोबर, विविध त्यांच्या पॉलिसीज आहे, की जेणेकरून त्यांना सक्षम करता येईल. त्यानंतर एज वेलफेअर म्हणजे जे काही वृद्ध आहे, त्या वृद्धांच्याही काय आहे, वेगवेगळ्या संस्था आहे, ज्याला ओल्ड एज म्हणू शकतो. इंडिया एज हेल्प एज एक नावाची हेल्प एज, आणि त्या हेल्प एज नावाच्या संस्थेवर एक्झामला प्रश्न पण आलेला आहे. आता मला असं वाटतं, की ती संस्था विचारताना त्यांनी असं विचारलं, की हेल्प एज नावाची संस्था खालीलपैकी कोणत्या घटकावर कार्य करते. मग ते आपल्याला हेल्प एज म्हटल्याच्या नंतर आपल्याला सहसा तशी लक्षात येत नाही. पण आता ते प्रश्न विचारलेला आहे, पण आता विचारताना तुम्ही लिहून घेऊ शकता, की हेल्प एज नावाची संस्था तुम्ही सर्च करा, आणि सर्च केल्याच्या नंतर त्या संस्थेचं इसवी सन म्हणजे कधी स्थापन झाली, कोणत्या घटकावर कार्य करते, ते वृद्ध लोकांना जे काही साहित्य आहे, ते साहित्य त्यांना पुरवते किंवा नाही पुरवत, ह्या संपूर्ण बाबीचा काय डिटेल्स अभ्यास करा, की येणाऱ्या पेपरला, की आज हा प्रश्न विचारला आहे, पुढच्या वेळेस पेपर कशा पद्धतीने फ्रेम होऊ शकतं हे पाहणं काय आहे, गरजेचं आहे. ओके, आता येतोय का आवाज? एक वेळा चेक करा. गणेश मोरे तुम्ही नाही आहे ना सर?
नाही, गणेश मोरे सरांना आवाज सर चेक करा एकदा आवाज येतो का आता. गणेश सर, मला येस आणि नाही यामध्ये सांगा, नाही तर मग मी टेक्निशियन्स टीमसोबत संपर्क करते. हां, त्यांना आवाज नाही जात आहे म्हणते. चेक करा आणि मला सांगा लवकर. आवाज येते पण थोडा खरखर येतो. ओके, आता 15 मिनिटं आपलं लेक्चर राहिलं आहे. आजच्या दिवस ॲडजस्ट करा. आणि हे पण तसा पण हा व्हिडिओ आपल्या ॲपला येणार आहे, त्यामध्ये तुम्ही राहिलेला जो आहे तो कंप्लीट करून घ्याल आणि उद्यापासून मग तुम्हाला चांगला आवाज येईल. ओके, बघा आता. आता एज वेलफेअर आपण जे पाहिलं, वृद्धांसंदर्भात जे काही आहे त्यांच्या पण वेगवेगळ्या जे संस्था आहे त्या संस्थेबद्दल तुम्ही सर्च करा आणि आल्याबरोबर मला उद्या सांगा तुम्ही त्या संस्थेला. तसं माझ्याजवळ त्याची नोट्स आहे, जर तुम्ही नाही सांगितलं तर मी सांगतेच मग त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा काय काय आहे तर. एक बुक्स आहे जे राज्यसेवा किंवा कंबाईन राज्यसेवा जे लोक करतात ना, मानव संसाधन म्हणून त्यांना एक सब्जेक्ट असतो HRD, त्यामध्ये त्यांचा या संस्थेबद्दल पूर्ण दिलेला आहे. त्यानंतर बघा त्यांच्या वृद्धांसंदर्भात वेगवेगळ्या संस्था आहेत, 3-4 संस्था आहे. त्या संस्थाबद्दल माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे प्रश्न फ्रेम होत असताना वृद्ध म्हणजे काय, त्याची वयाची अट काय आहे, त्यावर प्रश्न येणार नाही. तर आता तुम्ही जे म्हटलं आहे की राजीव गांधी तुम्ही जे सर्वे केलेला आहे ना, योजना वगैरे आहे किंवा आयुष्यमान भारत योजनेचं किती वाढलेलं आहे, पैसे काय वाढलेले आहे, मुद्रा योजनेअंतर्गत किती कोणत्या पद्धतीनं आपल्याला कर्ज दिल्या जाणार आहे, यासाठी हे दिलेलं आहे. ओके, टायमिंग उद्यापासून 10 ते 11:30 आहे आपल्या लेक्चरचा टायमिंग. तुम्हाला मोबाईलवर मेसेज आलेला असेल, चेक करून घेतात आणि नोटिफिकेशन येत असेल तुम्हाला कदाचित 10 वाजता सुरू झाल्यावर. तुमचा डेटा ऑन ठेवत जा. वेलफेअर ऑफ द शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब्स ग्रुप, बरोबर आहे. शेड्यूल SC आणि ST कास्टबद्दल जर आपल्याला सांगायचं झालं तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये यांच्या अनेक तरतुदी दिलेल्या आहे, बरोबर आहे. की त्यांच्या 330 मध्ये किंवा 338 मध्ये 338A आहे, 338B आहे. यासाठी SC आणि ST साठी काय दिलेलं आहे की त्यांचा एक अनुसूचित जाती आणि जमाती आयोग असला पाहिजे, बरोबर आहे. 330 मध्ये त्यांना भारतीय राज्यघटनेचा आर्टिकल 330 मध्ये सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये त्यांना काय दिलं, आरक्षण दिलं पाहिजे. अशा पद्धतीच्या काही तरतुदी दिलेल्या आहे की जेणेकरून यांच्यासाठी SC आणि ST साठी अनेक म्हणजे आपण म्हणू शकतो की अनेक लोकांनी काय केलेलं, कार्य केलेलं आहे. जसे महर्षी धोंडो केशव कर्वे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, राजश्री शाहू महाराज आहे, महात्मा फुले आहे. सोबतच महात्मा गांधी पण यांनी सांगितले की हरिजन हा शब्द पण त्यांच्यासाठी त्यांनी यूज केलेला होता. म्हणजेच आपल्याला सांगायचं आहे की SC आणि ST ला कुठेतरी एक मागास घटक म्हणून मानला गेलेला, त्यांनाही समाजाच्या प्रवाहात आणायचं असेल तर काय विविध तरतुदी करणं गरजेचं होतं. म्हणूनच आपल्याला माहिती आहे की आजच्या स्थितीमध्ये आपल्याला जो आरक्षण दिसतो, म्हणजे आरक्षणाची कन्सेप्ट कुठून आली तुम्हाला माहिती असेल की राजश्री शाहू महाराजांच्या राजश्री शाहू महाराजांच्या 2 घोडे होते, बरोबर आहे. त्यांनी काय केलं की आरक्षणावरून तरतूद त्यांच्या लक्षात आलं की 2 घोडे होते, त्यामध्ये एक घोडा सक्षम होता म्हणजे धष्टपुष्ट होता आणि एक घोडा काय कमजोर होता. त्यांना काय खायला टाकले चणे. तर जो धष्टपुष्ट घोडा होता त्याने फास्ट खाल्ले आणि जो काही कमकुवत घोडा होता, कमजोर घोडा होता, त्याने काय केलं म्हणजे ते थोडा हळूहळू खात होता, बरोबर आहे. जो धष्टपुष्ट आहे त्याने स्वतःचे तर चणे खाल्ले आणि जो काही कमजोर होता त्याचे पण काय केले, चणे खाऊन घेतले. मग अशावरून राजश्री शाहू महाराजांना असं वाटलं की समाजात पण अशीच सिच्युएशन असेल की जे काही उच्चवर्णीय म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे जास्त बहुसंख्याक आहे, ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, हे लोक काय करत असेल की जे गरीब आहे, जे दलित आहे, जे शोषित घटक आहे, यांच्यावर काय करत असेल, अन्याय अत्याचार करत असेल. त्यांच्याही वाट्याच्या असलेल्या गोष्टी जे श्रीमंत आहे, ज्या काही बहुसंख्य लोक आहे, हे घेऊन घेत असेल. अशासाठीच त्यांनी काय केलेलं आहे, आरक्षण हे आणलेलं आहे. मग आता आरक्षणाच्या बघा हे 2 गोष्टी आहे, एक बडोदा संस्थान आहे, बरोबर आहे, आणि एक कोल्हापूर संस्थान आहे. मग तुम्हाला विचारताना आरक्षणाचं जर सुरुवात कुठून झाली असेल तर ते मग कुठून झाली, कोल्हापूर संस्थान असं आपण सांगू शकतो. त्यानंतर एक आणखी असा क्रिटिकल असा प्रश्न आहे, ते मला आता सध्या आठवत नाही आहे की हा प्रश्न आहे की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचा आणि मोफत करण्याचा जर कोणत्या याच्यामध्ये झालं असेल तर नाही, तर बडोदा संस्थान पहिले सयाजीराव गायकवाडांचं जे होतं ना, तर बडोदा संस्थान होतं. तुम्ही हा प्रश्न घेऊन घ्या, कदाचित येऊ शकतो हा प्रश्न की बडोदा संस्थानमध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्याचं बडोदा संस्थान आहे. आणि केवळ जर म्हणत असेल की म्हणजे मोफत शिक्षण जर म्हणत असेल तर केवळ कोल्हापूर संस्थान आहे.
आताचे जे प्रश्न फ्रेम होणार ते प्रश्न तुम्ही सिम्प्लिफाईड वगैरे वाचत असता का, ते पण रीड करत जा. त्यामध्ये जे आपल्या समाजकार्याशी रिलेटेड काही गोष्टी जर घडल्या असेल तर त्या गोष्टीचा अभ्यास करत जा. तर फ्रान्स नावाचा असा देश आहे की त्यांनी गर्भपाताला प्रथम काय दिलेलं आहे, सांगितलेलं आहे की गर्भपात काय त्याला मान्यता दिलेली आहे फ्रान्स नावाच्या देशामध्ये. भारत हा ट्रॅकोमा जो आपला आजार आहे ते ट्रॅकोमा मुक्त झालेला आहे आता. म्हणजे मला काय सांगायचं आहे की आपल्या समाजकार्याच्या सिलेबसला धरून जे काही नवीन गोष्टी होणार आहे, जे काही अपडेट गोष्टी होणार आहेत ते आत्ताच्या एक्झामला येणार, बरोबर आहे. जसं आता आरोग्याशी संदर्भात आणि समाजकार्याचा काय संबंध आहे. भारत हा काय ट्रॅकोमा मुक्त होणार आहे, म्हणजे तंबाखूचा सारखा एक आजार येतो त्यातून आपण भारत काय मुक्त झालेला आहे आता 2024 मध्ये. त्याचबरोबर फ्रान्स हा नाही का, फ्रान्स या देशाने काय केलेलं आहे की गर्भपाताला काय केलेलं आहे, मान्यता दिलेली आहे, बरोबर. हा पण एक काय आपल्या सोशल वर्कशी रिलेटेडच एक काय घटना आहे. सोबत आता जे मी तुम्हाला 3 गोष्टी मी उद्या तुम्हाला सांगणार आहे की सॅनिटरी नॅपकिनबद्दल कुठे सुट्टी दिलेली आहे, कुठे पैसे दिलेले आहे, किंवा ह्या पण ज्या गोष्टी आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. ऑस्ट्रेलिया नावाचा असा देश आहे ना, त्या देशामध्ये सांगितलेलं आहे की म्हणजे काय म्हणू शकतात तुम्ही एकदा घरी आल्याच्या नंतर तुम्ही ऑफिसचं कोणतंच काम करायचं नाही, बरोबर आहे. म्हणजे त्याला एक शब्द आहे, तो शब्द नाही आठवत आहे. असा ऑस्ट्रेलिया नावाचा देश आहे, बरोबर आहे. तिथे 4च दिवसाचा काय केलेला आहे, आठवडा ठेवलेला आहे की बाकीचे 3 दिवस तुम्ही काय फॅमिलीशी राहिले पाहिजे, बरोबर आहे. फॅमिलीला तुम्ही वेळ दिला पाहिजे, जेणेकरून ज्या काही सिच्युएशन नवीन क्रिएट होत आहे त्या सिच्युएशन क्रिएट होणार नाही, सोशल चेंज होणार नाही. यामुळे आपले सामाजिक जे काही सामाजिक ज्या काही संस्था आहे, ते सामाजिक संस्था आपल्या व्यवस्थित पद्धतीने काय करू शकते, कार्य करू शकेल. यासाठी ह्या गोष्टी इथं त्यांनी सांगितलेल्या आहे. ओके, त्यानंतर बघा अशा पद्धतीने जे SC आणि ST कम्युनिटीबद्दल आपल्याला तसं पण जेव्हा आपण संविधान हा टॉपिक हे पाहू, युनिट पाहू, त्यामध्ये आपण डिटेल्स पाहू की त्यांच्या वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहे, त्या योजनाबद्दलही आपण ते पाहूया. त्यानंतर पॉवर्टी एलिव्हेशन. आता पॉवर्टी म्हणजे दारिद्र्यातून आपल्याला काय करायचे आहे, सुटका करायची आहे. यासाठी अनेक काय झालेलं आहे, समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे, बरोबर आहे. नियोजन आयोगाने केलेल्या वेगळ्या, त्यामध्ये आपल्याला सांगतो सुरेश तेंडुलकर समिती आहे 2005ची. त्यानंतर रंगराजन समिती आहे 2012ची. त्यानंतर दांडेकर आणि रथ नावाची एक समिती आहे, त्यांचे पण वेगवेगळे आहे. त्यानंतर लकडवाला पण समिती आहे, मॉन्टेस्क्यू अहवालिया त्यांची पण समिती आहे. अशा अनेक समित्या आहे, बरोबर आहे. आणि लकडवाला समितीचं जे आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की त्यांनी कॅलरी मूल्याच्या आधारे काय केलेलं आहे, मोजमाप केलेलं आहे की कुठेतरी ग्रामीण भागातील 2400 कॅलरीज ग्रामीण भागामध्ये लागतं आणि 2100 कॅलरीज जर शहरी भागात जर लागत असेल, हे जर फुलफिल होत असेल नीड, तर मग काय म्हणू शकतो आपण की हे दारिद्र्याच्या खाली नाही तर हे दारिद्र्याच्या वर आहे, म्हणजे अबव पॉवर्टी आहे असं आपल्याला सांगता येतं. की आपल्याला असं वाटतं की कधी शहरी भागात आहे म्हणजे त्यांना जास्तीत जास्त कॅलरी लागत असेल, तर नाही. तर ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीज आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा प्रश्न MPSCने अनेकदा विचारलेला आहे कंबाईनच्या एक्झाममध्ये, पण आपल्या पण एक्झामला विचारू शकते असं काही नाही, कारण की आपल्याला ते आपल्या समाजकार्याशी रिलेटेडच त्या गोष्टी सांगितलेल्या आहे. आता दांडेकर रथ आहे किंवा सुरेश तेंडुलकरनं मग ते चेंज केलं. कुठेतरी आपण म्हणतो ना की दारिद्र्याची व्याख्या आपण कशी करतो की अन्न, वस्त्र, निवारा ह्या जर मूलभूत गरजा आपल्या पूर्ण होत नसेल तर आपण त्याला दारिद्र्य म्हणतो. पण मग यांनी काय केलं, आपलं सुरेश तेंडुलकर 2005मध्ये त्यांनी ॲड केलं की शिक्षण पण त्यांनी ॲड केलं आणि आरोग्य पण ॲड केलं. की शिक्षणाची गरज जर पूर्ण होत नसेल, आरोग्याची जर गरज पूर्ण होत नसेल, तर ते पण काय आहे, तर BPLच आहे असं आपण त्यांना म्हणू शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की रंगराजन समिती आहे, त्यांनी पण URP, MRP ह्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे रिकॉल पिरियड आहे, MMRP म्हणजे मंथली वगैरे केलं जातं, ॲन्युअली काही हे केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी काय केलेली आहे, सांगितलेल्या आहे. अशा पद्धतीने आपण मग पॉवर्टी एलिव्हेशन्स करू शकतो. आता 2-3 दिवसाच्या आजच्या न्यूजपेपरमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल किंवा यावर्षीच्या रिपोर्टमध्ये आपण काहीतरी असं पर्सेंटेज आहे, त्या पर्सेंटेजमध्ये आपण काय केलेलं आहे, तर कमी प्रमाणात म्हणजे दारिद्र्याचं काय झालेलं आहे, घटलेलं आहे. त्यानंतर बघा फिजिकल अँड मेंटल डिसॅबिलिटी. टायमिंग झाले का? हो चालेल. आपण एवढं कंप्लीट करूया, नंतर आपलं पण लेक्चर होऊन जाईल.
डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आपण पाहिलेलं आहे की आपल्याला काय नैसर्गिक काही संकटे आहे किंवा मानवनिर्मित काही संकटे आहे, त्या संकटावर आपल्याला काम करायचं असेल तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण आपल्याला चांगल्या पद्धतीने पोस्ट मिळू शकते. अनेक प्रकारचे रिस्टर आपण भूकंपाचा असा पण प्रश्न येऊ शकतो की भूकंप कशाच्या माध्यमावर मोजला जातो. रिस्टर स्केल आहे आणि सिस्मोग्राफ हे पण याच्या आधारावर पण काय केलं जातं, भूकंपाची तीव्रता मोजल्या जाते. सिस्मोग्राफ हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. सोबतच आपल्याला जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे त्यांच्या व्यवस्थापन कशा पद्धतीने केल्या पाहिजे. एखाद्या ठिकाणी आपत्ती आली, आता कोल्हापूरमध्ये मागे आपत्ती आली होती, त्यांचं तिथं जाऊन आपण मग सोशल वर्कर म्हणून काउन्सिलिंग करू शकतो. त्यांना त्या सिच्युएशनमधून बाहेर काढण्यासाठी अनेक लोक काय करतात, हेल्प करतात. हे आपल्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण आपल्या सामाजिक संशोधनाचा काय रोल महत्त्वाचा आहे. मॅनेजमेंट ऑफ द सोशल वेलफेअर डिपार्टमेंट अँड ऑर्गनायझेशन, बरोबर आहे. सामाजिक संशोधनाच्या काय आहे, सामाजिक संशोधनामध्ये जो वेलफेअर डिपार्टमेंट आहे किंवा जे काही संघटना आहे त्यामध्ये पण सामाजिक संशोधन महत्त्वाची भूमिका घेते. ज्युव्हनाईल डिलिंक्विन्सी म्हणजे जे बालकांसंदर्भात आपल्याला ज्युव्हनाईल जस्टिस जे आपण म्हणू शकतो त्यांच्या संदर्भात इथे आपल्याला सामाजिक संशोधनाअंतर्गत कार्य करता येतं. इश्यूज कन्सर्निंग ॲडव्होकेसी अँड नेटवर्किंग. आता नेटवर्किंग हा शब्द माहिती असायला आपल्याला माहिती आहे, पण ते नेमकं कशा माध्यमातून काम करतं ते आपल्याला माहिती नाही. तर नेटवर्किंग करत असताना आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे एखादा क्लायंट आल्याच्या नंतर जर एखाद्या आपण त्याला काउन्सिलिंग करू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो, परंतु त्याला जर कशाची एड्स म्हणजे काही जर सुविधा जर लागत असेल, त्या जर आपल्या संस्थेअंतर्गत मिळत नसेल तर आपण काय करू शकतो, दुसऱ्या ज्या संस्थेकडून त्या व्यक्तीला ते हेल्प होऊ शकतो ते त्या संस्थेशी आपण काय करू शकतो की म्हणजे त्याला रेफर करू शकतो. बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, नेटवर्किंग असं म्हणू शकतो. आणि ॲडव्होकसीबद्दल तर आपण पाहिलं की जे आहे सोशल ॲक्शन करत असताना असो किंवा काही करताना असो, अनेक लोकांच्या जर एखादी समस्या असेल तर आपण एक वकील म्हणून किंवा आपल्याला जर त्या कायद्याबद्दल जर अनेक नॉलेज असेल तर आपण काय करतो, पुढाकार घेऊन संबंधित समुदायाची संबंधित घटकांची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी आपण त्यांना मदत करत असतो. त्यानंतर बघा त्यानंतर आहे ऑल्दो दिस लिस्ट इज नॉट एक्झॉस्टिव्ह इट्स ओनली अन इम्प्लिमेंटिंग लिस्ट विच इन लिस्ट बोर्ड area which is a very frequently studied by social worker. It might deal which characteristic of a larger population and the services available up to them. आता आपल्याला काय म्हणायचं आहे की सोशल वर्क जे आहे सामाजिक संशोधनामध्ये ह्या ज्या काही बाबी आहे यावर आपण काय करतो, काम करत असतो. आणि जे केस वर्क असो, ग्रुप वर्क असो, एक व्यक्तीसाठी असो, एका गटासाठी असो, एका समुदायासाठी असो, बरोबर आहे. यासाठी काय करत असतो, आपण सामाजिक संशोधनाअंती त्यांची नीड असेसमेंट करतो आणि त्या नीड असेसमेंट करून आपण सामाजिक संशोधन करण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, आज आपण सामाजिक संशोधन म्हणजे काय, पहिले सुरुवातीला आपण संशोधन म्हणजे काय ते पाहिलं. तर संशोधन म्हणजेच काय, तर एक पुन्हा पुन्हा शोध घेणे म्हणजे संशोधन, बरोबर आहे. डिस्कवरी आणि इन्व्हेन्शन याबद्दल आपण पाहिलं. त्याबद्दल तर MPSC मध्ये किंवा याच्यामध्ये तर एक विचारतेच की डिस्कवरी आणि इन्व्हेन्शनमध्ये काय फरक आहे नेमका. ते पाहायला आपण की डिस्कवरी म्हणजे ज्या जुन्याच गोष्टी काही अस्तित्वात होत्या पण ते एखाद्या व्यक्तीने त्याचा शोध लावला असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, डिस्कवरी. जसं की कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. त्यानंतर इन्व्हेन्शन आपण कशाला म्हणू शकतो की ज्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या त्या जर गोष्टी अस्तित्वात आल्या असेल तर आपण त्याला म्हणू शकतो इन्व्हेन्शन. जसं की आता नवीन नवीन गाड्या झाल्या, जसं तुम्ही डिस्कवर म्हणजे डिस्कवरी चॅनल पण आहे, तिथं नवीन नवीन प्राण्यांचा शोध लागलेला असतो, बरोबर आहे. डिस्कवर नावाची गाडी पण आहे, बरोबर आहे. पण डिस्कवर गाडी आहे पण तिचा शोध लागलेला आहे, पण ते कशा इन्व्हेन्शन आहे, नवीन शोध लागलेला आहे ना, बरोबर आहे. म्हणजे याच्यावरही आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. आपल्याला माहिती आहे ह्या दोन गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर रिसर्चचा असं पण होतं अर्थ किंवा त्याची एक व्याख्या अशी पण आपण करू शकतो. कधी आपल्याला जर डिस्क्रिप्टिव्ह कधी लिहायची वेळ आली किंवा एखादा कधी आपण एक्झाम असली तर आपण म्हणू शकतो की मी एक विद्यार्थी या नात्यानं पण आपल्याला एक आपली स्वतःची व्याख्या करता येते की जुन्या झालेल्या गोष्टी आहेत किंवा जुन्या तथ्यांची पडताळणी करणे आणि नवीन तथ्याचा शोध घेणे याला काय म्हणू शकतो, आपण रिसर्च म्हणू शकतो किंवा संशोधन असं म्हणू शकतो. त्यानंतर आपण संशोधनाची व्याप्ती पाहिली, बरोबर आहे, की आपल्याला अनेक क्षेत्रामध्ये संशोधन करता येतं. महिलांचं क्षेत्र असो, बालकांचं क्षेत्र असो, कार्मिक विभाग असो, कामगारांसाठी असो, बेघर लोकांसाठी असो, LGBT कम्युनिटी असो, त्यांच्यासाठी काय करता येतं आपल्याला की संशोधन करता येतं. आता बघा मी सिनॉप्सिस पण आपल्याला करावं लागतं. तर आंतरजातीय विवाह याचे फायदे काय आणि तोटे काय या संदर्भात मी काय केलं होतं, सिनॉप्सिस केलं होतं. तर त्यामधून एक गोष्ट असं सांगायची वाटते की त्यामधून असं पण अभ्यास केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की आता ते खरं आहे की आहेच खरं की जे मी त्या अभ्यासाअंतर्गत काढलं होतं की आंतरजातीय विवाह केल्याच्या नंतर दोन वेगवेगळ्या कास्ट असतात, बरोबर आहे. तर त्यामध्ये त्यांचं जे होणारे अपत्य आहे ते एक शार्प असतात.
असं त्या संशोधनाअंती निघालं. तुम्ही कधी वाचलाय का त्या गोष्टी? नाही वाचलाय का? म्हणजे मी आधी साहित्याची काही पडताळणी केली होती आणि आमचे जे गायडन्स होते त्या सरांशी मी हे बोलून ना क्लिअर पण केलं होतं. तर सर म्हणत होते की ही गोष्ट बरोबर आहे आणि ते रिसर्चच्या अंतर्गत जे सत्य निघालं ते आहे. म्हणजे अशा पण आपल्याला गोष्टी सांगता येतात. तर रिसर्च आपल्याला अनेक लोकांना काय होतं, फायदा होतो. आपण काय करतो, की कम्युनिटीची नीड काय आहे ते नीड आपण जाणून घेतो आणि त्यावरच काय करतो, रिसर्च करतो. त्या रिसर्चमध्ये जे वेगवेगळ्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स उद्याच्या लेक्चरला पाहूया, की नेमकं प्रॉब्लेम्स काय असले पाहिजे, ती निवड करताना आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे, त्यानंतर त्याचे आपण ऑब्जेक्ट कशा पद्धतीने मांडायला पाहिजे, हायपोथेसिस कसं असायला पाहिजे, व्हेरिएबल्स काय असायला पाहिजे, संशोधन आराखडा कसा असायला पाहिजे, याबद्दल आपण काय करूया उद्याच्या लेक्चरला पाहूया. आजचं लेक्चर आपण इथे थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच. उद्या या मग तुम्ही सगळे ऑनलाईन स्टुडंट जे प्रेझेंट आहे, गणेश सर, गौरव सर, सोनाली मॅडम. उद्याच्या लेक्चरला 10 वाजता उद्या लेक्चर चालू होत आहे.